आणि दळणवळण. कालच्या लेक्चरमध्ये काय शिकलो आपण? पर्यटन. अष्टविनायक किती आहे? महाराष्ट्रात सर्वात जास्त अष्टविनायक कोणत्या जिल्ह्यात आहे? पुण्यातले 5. एक कुकडी नदीच्या काठावर कोणता आहे? भीमा नदीच्या काठावर असलेला अष्टविनायक कोणता? आंबा नदीच्या काठावरती कोणता? गिरिजात्मक जो प्रसिद्ध आहे तो कोणता आहे? गिरिजात्मक. पुण्यामध्ये किती आहेत? जुन्नर तालुक्यात किती येतात? बारामतीमध्ये. त्याचं नाव? हवेली तालुक्यामध्ये येणारा येऊर गावचा चिंतामणी. महागणपती रांजणगाव म्हटलं तर तालुका नदी आहे का त्याला? आहे नाही. कळलं का? सगळं आलं पाहिजे. बल्लाळेश्वर म्हटलं तर कुठला गणपती प्रसिद्ध आहे? पाली गावचा बल्लाळेश्वर. त्याच्यानंतर विदर्भातले अष्टविनायक बघितलं होतं. सर्वात जास्त विदर्भामध्ये कोणत्या जिल्ह्यात अष्टविनायक आहे? कोणता? आज शेवटचा दिवस आहे. लिंक पाठवण्याची, म्हणजे मला मेसेज करा, आज सगळ्यांना ऍड करून देतो. विषय संपून जाईल, म्हणजे तुम्हाला बाकी झालेले सगळ्या नोट्स मिळून जातील. ओके, एक्स्ट्रा ॲडिशनल बाकी दिलेलं आहे सगळं. कळलं? आपल्याला आलं पाहिजे. मग सगळ्यात जास्त कुठे? नागपूरमध्ये 3. किती आहे? 3. लक्षात ठेवायचं. टेकडी गणपती आहे का? रामटेक, शमी विघ्नेश आहे का? नागपूरमध्ये म्हटलं तर 3. 2 कुठे आहे? भंडाऱ्यामध्ये 2 आणि 3 एक असलेला वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर. बरोबर आहे. तर विदर्भातले अष्टविनायक येणं गरजेचं आहे. 12 ज्योतिर्लिंगामध्ये महाराष्ट्रात किती आहे? त्र्यंबकेश्वरला आहे का? भीमाशंकरला आहे का? औंढा नागनाथ तालुका जिल्हा कोणता? औंढा नागनाथ कोणता आहे? वेरूळ. कृष्णेश्वर म्हटलं तर पुढे औरंगाबाद. आणि राहिला मग एक कोणता? परळी जिल्हा म्हटलं तर बीड. अशी ठिकाणं आली पाहिजे. मग सारंगखेडे म्हटलं तर कोणत्या गावात जिल्ह्यात येतं रे? उदळ, नंदुरबार. डेरवण हे कोणत्या जिल्ह्यात येतं? जे दत्ताचं प्रसिद्ध ठिकाण आहे डेरवण, रत्नागिरीमध्ये येतं. बरोबर आहे का? नारायणपूर म्हटलं तर पुणे. नारायणपेठ म्हटलं तर पुणे. जरा ह्या गोष्टी आल्या पाहिजे. राक्षस भुवन म्हटलं तर कुठे येत होतं रे? राक्षस भुवन. बीड मधलं राक्षस भुवन आपल्यासाठी महत्वाचं आहे, तर ते सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जेवढं झालंय तेवढं करा. बाकी मित्रांनो, पूर्वेकडचा जिब्राल्टर म्हणलं तर कोणता किल्ला आहे? कोणता? महाराष्ट्राचा मॅटर्न हॉर्न पीक म्हणून ओळखला जाणारा किल्ला. महाराष्ट्राचा मॅटर्न हॉर्न पीक म्हणून ओळखला जाणारा. वाचलं नाही का कालचं? काय? कोणता? लिंगाणा. लक्षात ठेवायचं. बरोबर. स्वराज्याची पहिली राजधानी मुरुंब देवाचा डोंगर म्हणजे कोणता किल्ला रे? कोणता किल्ला? गडांचा राजा, राजांचा गड म्हणजे राजगड विसरायचं नाही. प्रतापगड म्हटलं तर कोणत्या डोंगरावर बांधण्यात आलाय? बोरप्या डोंगरावरती बांधण्यात आलेला किल्ला कोणता आहे? पन्हाळा म्हटलं तर कोणत्या जिल्ह्यात येतो? कोणत्या? कोल्हापूर. विशाळगडचं दुसरं नाव कोणतं रे? खेळणा. कोणतं? खेळणा. असे किल्ले सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. पुरंदरवरती कोणाचा जन्म झालेला आहे? छत्रपती संभाजी महाराज आणि दुसरे माधवराव पेशवेंचा जन्म झालेला आहे. लक्षात ठेवायचे. या सगळ्या गोष्टींवरती प्रश्न विचारलेले आहेत आणि आयोग विचारते कंटिन्युअसली. कळलं? आपल्याला आलं पाहिजे. आता एक रिसेंटली प्रश्न विचारला होता, तर तो प्रश्न काल दाखवायला पाहिजे होता की त्याने अक्षर उत्तर दिले होते असे. बरोबर. मी देतो इथं तुम्हाला. मला फक्त सांगायचं की कोणता कुठं असायला पाहिजे. चालेल का? किल्ले देऊ 4 तुम्हाला. जमल का? प्रश्न काल दाखवायला पाहिजे होता प्रश्न. त्याच्यामध्ये एक दिला होता आयोगाने बघा आता रिसेंटली, यशवंतगड. कोणता दिला होता? यशवंतगड दिला होता. त्याच्यानंतर त्याने प्रतापगड दिला होता. कोणता दिला होता? प्रतापगड. त्याच्यानंतर त्याने सिंहगड दिला होता आणि त्याने दिलेला होता दौलताबाद. आणि त्याने दिलं होतं मित्रांनो काय, तर त्याने देताना असं दिलं होतं की अक्षर उत्तरानुसार जोड्या दिल्या होत्या. इकडे अक्षर उत्तर दिली होती. बरोबर. याचं उत्तर काय असायला पाहिजे? कोण सांगेल अंदाजावर? सगळ्यात खाली कोण असेल याच्यात? सांगा, प्रत्येकाला सांगा. यशवंतगड कुठे आपला? कोणत्या जिल्ह्यात? कालच सांगितलं. ते कोणतरी सांगतंय. कोणी सांगितलं? निलेशने सांगितलं. कोणत्या जिल्ह्यामध्ये होता? सिंधुदुर्ग. मग सगळ्यात खाली कमी असेल का जास्त असेल अक्षर उत्तर इथं? कसं असेल? मग इकडे जाताना ते काय जाईल? मग प्रतापगड कुठे येते? सिंहगड कुठे येते? दौलताबाद कुठे येते? औरंगाबाद. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर लगेच उभं राहील का? तर 100% उभं राहणं गरजेचं आहे. कळलं का? चला जाऊया पुढे मित्रांनो. आज आपल्याला बघायचं आहे वाहतूक आणि दळणवळण. सो आता हे असलं काहीतरी रस्त्याच्या कडेला दगड बघितले असतील. बघितलेत का? कशासाठी असतात? ऍक्सिडेंट झाल्यानंतर एखाद्याचं डोकं आदळण्यासाठी असतात. मग डोकं फोडून घेण्यासाठी असतात का? वेगासाठी? कशासाठी असतात? हा, इकडे एक असेल, इकडे एक असेल, मध्ये दावा बांधायचं, 4 लोकांना पाडायचं. धुलीवंदनच्या दिवशी करायचे ना तुम्ही असं, दावा घेऊन आडवर राहायचे आणि काय द्या, पैसे द्या. केलं का असलं? काय नाही केलं? होळीच्या दुसऱ्या दिवशी असते बऱ्यापैकी. बरोबर आहे का? काहीतरी दाखवतं का रे? येलो व्हाईट असेल तर कोणता? नॅशनल हायवे असते. बरोबर आहे का? याच्या ग्रीन व्हाईट असेल तर स्टेट हायवे असते. हा, ब्ल्यू ब्लॅक असेल तर सिटी किंवा डिस्ट्रिक्ट रोड असतो. आणि ग्रामीण भागामध्ये असते का रे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना? लाल भागामध्ये असते काय असलं? बघितलं असेल. बघितलं का नाही? नाही बघितलं असलं काय? ठीक आहे, चला बघा. पहिल्यांदा वाहतूक म्हणजे काय? सगळ्यात पहिल्यांदा वाहतूक म्हणजे काय? वाहतूक. काल पर्यटन बघितलं, वाहतूक आपल्यासाठी. वाहतूक म्हणजे काय? काय? एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणे म्हणजे वाहतूक. मग तुम्ही जर चालत जात असता एका जागेवरून दुसऱ्या, वाहतूक झाली काही? पाठीवरती अस्त्र शस्त्र असेल आणि मग ओझं असेल तर ती वाहतूक झाली का? मग सकाळ सकाळी निघता ना 7 वाजता अस्त्र शस्त्रांचं बॅग घेऊन, हा, आणि मग असं टकाव लायब्ररीच्या दिशेने होतं का नाही? असं लक्षात ठेवायचं मित्रांनो. उपभोग्य वस्तूंची तसेच लोकांची एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ने-आण करणं म्हणजे वाहतूक. बरोबर आहे का? म्हणजे फक्त माणसांची का? लोकांची का फक्त? तर त्याच्यामध्ये आणखी कोणत्या गोष्टी आहे? वस्तूंची. बरोबर आहे का? प्रामुख्याने म्हटलं आपण माल वाहतूक करतो का? आणि दुसरी म्हणजे वाहतूक असते ती म्हणजे प्रवासी वाहतूक असते. टमटम बघितलं का? तेल का वाहतुकीमध्ये? टमटम बघितलं? डुकडुकू, वडाप, काळी पिवळी नाही बघितले? सातारा सांगली वडापाले आहे ना तिकडं, आहे ना भरपूर काळी पिवळी खतरनाक असते ना. तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, उपभोग्य वस्तूंची तसेच लोकांची एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी केली जाणारी ने-आण म्हणजे काय आहे? वाहतूक आहे. वाहतूक. बरोबर आहे का? वाहतुकीचं महत्व आहे का काहीतरी? वाहतूक जर चांगल्या प्रमाणात डेव्हलप झाली असेल तर साहजिकच त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो? त्या प्रदेशाचा काय होत असतो? विकास होत असतो. वाहतुकीवरतीच विकास असतो का रे? बघा, तिथं जाण्यासाठी येण्यासाठी गाड्या असतात. कधी आपल्या ग्रामीण भागामध्ये जायला बस सुद्धा नसतात. एकच एसटी असते. हा, असते की नाही? लालपरी असते की नाही? ती लालपरी उकली तर आपला कार्यक्रम होतो का नाही? माहित असेल. आता काहींच्या गावामध्ये बस जात नसेल. बरोबर आहे का? पर्टिक्युलर एखादी बस जर उकली तर गाड्या असतात मित्रांनो. संध्याकाळी
1947 नंतर तर पूर्णपणे जायला मार्गच नसतात, बरोबर. तशा पद्धतीने तर वाहतुकीच्या विकासामुळे मित्रांनो प्रदेशाचा विकास होत असतो, लक्षात ठेवायचं. कळलं, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर कच्च्या मालाचे प्रदेश जोडले जातात, बरोबर आहे का रे? कच्च्या मालाचे प्रदेश सुद्धा वाहतुकीने जोडले जातात का? दोन ठिकाणं असतात ती जोडण्याचं काम कोण असतं? वाहतूक मार्ग करत असतात. बाकी वाहतुकीमुळे उद्योग धंद्याचा विकास होतो, बरोबर आहे का? होत असते का बाबांनो? याच्यावरती डिपेंड आहे का? तसं बघितलं तर उद्योग धंदे असले तरच वाहतूक असते का? जोरात बघितलं तर तसं असते की नाही? आणि जिथे इंडस्ट्री वगैरे चांगली डेव्हलप झाली तिथे वाहतूक मोठ्या प्रमाणात चालते की नाही? बघितलं असेल ना, मोठे ट्रेलर वगैरे बघितले असेल, बघितलं का? लक्षात ठेवायचं. बाकी वस्तू निर्मिती ठिकाणं आणि ग्राहक यांना जोडण्यासाठी सुद्धा मित्रांनो वाहतूक महत्त्वाची आहे. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती वेळी बाधित लोकांना त्वरित सहकार्य करता येतं, ते म्हणजे वाहतुकीमुळे करता येतं, बरोबर आहे का? करता येतं का? नैसर्गिक आपत्ती आली तर कशामुळे जोडलं जाते मित्रांनो? वाहतुकीमुळे. सो महाराष्ट्राच्या संदर्भात जर विचार केला मित्रांनो, तर वाहतूक कोणत्या कोणत्या प्रकारे केली जाते रे? बोला, प्रत्येकाने बोलायचंय. हवाई वाहतूक महाराष्ट्रात जोरात चालते का? प्रत्येक हवेतच जाते का? विमानात बसून जाते का प्रत्येक जण? सगळ्यात जास्त मित्रांनो लवचिक आणि मूलभूत जर बघितलं तर ती कोणती आहे? रस्ते वाहतूक आहे, बरोबर आहे का नाही? तुम्हाला वावरात जायचं तर सगळ्यात महत्त्वाची वाहतूक कोणती आहे? काही विमान घेऊन जाणार आहे, काही पण रेल्वे घेऊन जाणार आहे, नाही ना? तर कोणती वाहतूक महत्त्वाची मित्रांनो? रस्ते वाहतूक. आणि ही सगळ्यात महत्त्वाची. याच्यावरती मित्रांनो आपल्याला प्रश्न येते, बरोबर आहे का? हा, बैलगाडी आहे, तुझी बैलगाडी पण इथंच येते, कळलं? भूमार्ग. भूमार्ग म्हणजे कसे मित्रांनो? जमिनीवरून जे मार्ग जातात त्याला काय म्हणायचं? भूमार्ग. सो महाराष्ट्रातली सगळ्यात महत्त्वाची वाहतुकीच्या मार्गामध्ये बघितलं तर रस्ते वाहतूक आहे. रस्ते वाहतुकीमध्ये आपल्याला पेपरला कशा प्रश्न आहे? बघा, आयोगाचे सगळ्यात जास्त प्रश्न आपल्याला या टॉपिकमध्ये काही नाही बाकीचं, पण आपल्याला प्रश्न आहे की रेल्वेवरती दुसरा राष्ट्रीय महामार्गावरती, बरोबर आहे का? नॅशनल हायवेवरती प्रश्न आहे का आपल्या महाराष्ट्रात नॅशनल हायवे? कधी बघितलं का एखादा नॅशनल हायवे? बघितलं? आता जर तुम्ही बघितलं तर आता प्रत्येक रस्त्याला जर म्हटलं एक महत्त्वाचे रस्ते ते सगळ्यांना मित्रांनो नंबरिंग करण्यात आलेला आहे, बरोबर का? राष्ट्रीय वाहतूक मार्ग पहिले बघितलं तर लिमिटेड होते, पण आता मित्रांनो तुम्ही बघा बऱ्याच ठिकाणी कुठेतरी 548 लिहिलं असतं, टी लिहिलं असतं, पण हा नॅशनल हायवे नाही का? आहे. हे सगळेच आहेत नॅशनल हायवे सुद्धा, बरोबर आहे का? तर अशा पद्धतीचे सुद्धा भरपूर सारे मार्ग आहेत. तर मुख्य आपल्याला महत्त्वाचे महाराष्ट्रातला सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? एनएच कोणता? जुना. आणि नवीन म्हटलं तर एनएच 53. आपल्याला डिटेलमध्ये बघायचं, आपण बोलू त्याच्यावरती. तर मित्रांनो याच्यावरती सर्वात जास्त राष्ट्रीय महामार्गावरती आपल्याला प्रश्न विचारतात, बरोबर आहे का? भारतातला सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग म्हणलं तर एनएच 44, ज्याच्यावरती 2 ते 3 वेळा प्रश्न आलेला आहे. 2 वेळा तर तुमच्या कंबाईनला झालाय. एनएच 44, बरोबर आहे का? एनएच 44, बरोबर आहे, लक्षात ठेवा. नाही म्हणतात बऱ्याच ठिकाणी, म्हणजे बघा आमची 78 म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? 78. आमची 78 म्हणतात, तुमची 78 म्हणतात, असं पण आहे. मग 74 काय? 44 आणि 44 असं काय नाही बरं का? तसं काही नाही. तुम्हाला फक्त भावना पोहोचणं महत्त्वाचं आहे, कळलं? राष्ट्रीय महामार्गावरती प्रश्न विचारला जातो, बरोबर आहे का? मग सगळ्यात लहानवरती प्रश्न आलाय, सर्वात जास्त महाराष्ट्रावरती पण प्रश्न आलाय, बरोबर. मग सर्वाधिक लांबीचा महाराष्ट्रातला कोणता? एनएच 6. जुन्यावरती आतापर्यंत प्रश्न आहे, नवीनवरती एनएच 53 आकडा विचारलेला नाही, कळलं? आता सुद्धा एक मेन्सला प्रश्न आला 2022च्या, त्याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रातला सर्वात कमी लांबीचा महामार्ग नावाच्या वाटे पळसपे याच्यावरती प्रश्न विचारला होता. मग त्याच्यात नवीन नंबरिंग विचारलं का? नाही विचारलं. अजूनही आयोग जुन्याच नंबरिंगवरती प्रश्न विचारते, पण याचा अर्थ असा नाही की आपल्याला नवीन नंबरिंग करायचं नाही, आपल्याला नवीन नंबरिंग सुद्धा करायचं आहे. मग अभ्यास करत असताना आपल्याला कोणतं करायचं मित्रांनो? ओल्ड. आणि कंपॅरेटिव्हली काय करायचं? त्याला नवीन नंबर विचारलेला आहे, त्याच्यावरती प्रश्न येतात, त्याच्यावरती काम करायचं, समजलं? तर दोन्हीवरती आपल्याला बोलायचं आहे त्याच्यावरती. तर त्यातला सगळ्यात पहिला कोणता आहे मित्रांनो? रस्ते. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मार्ग आहे कोणता रे? रेल्वे मार्ग आहे का महाराष्ट्रात रेल्वे मार्ग? रेल्वे झोन वरती प्रश्न इथं विचारतात. रेल्वे झोन भारतात किती रेल्वे झोन आहे रे? किती आहे? रेल्वे झोन म्हटलं तर किती आहे? 18, बरोबर आहे का? आहे का 18? 19 कोणता झाला का तयार? रेल्वे झोनच्या संदर्भामध्ये आपल्यासाठी महत्त्वाचा. मग त्याच्यामध्ये महाराष्ट्रात आहे का रे 2 रेल्वे झोन? आहे का? कोणत्या ठिकाणी 2? बोला, कोणत्या ठिकाणी आहे? पश्चिम रेल्वे आहे, बरोबर आहे का? पश्चिम रेल्वेचं मुख्यालय कुठे आहे? जेएसएमटी चर्च गेट. कोणतं आहे? आता मग करंटचा अभ्यास करत असाल तर चर्च गेटच्या स्थानकाचं आता नाव बदललं. कुणाचं नाव दिलं त्यांना? सी.डी. देशमुख, भारताचे पहिले आरबीआयचे पहिले भारतीय अर्थमंत्री, बरोबर आहे का? म्हणजे सॉरी गव्हर्नर, बरोबर आहे का? आहेत का? अर्थमंत्री पण होते ते नंतर. आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि तिसरे म्हणलं तर एकूणातले किती वे? तिसरे. आरबीआयची स्थापना कधीची आहे? 1 एप्रिल 1900. आरबीआय ऍक्ट 1934. मग 35च्या कायद्यात तरतूद होती का आरबीआयची? आरबीआयचं मुख्यालय कुठं होतं पहिलं 2 वर्ष? नंतर कुठे गेलं ते? हा, ते लक्षात असू दे, आपल्यासाठी महत्वाचं. मग क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह इन्स्ट्रुमेंट बघितले असतील ना? आहे ना क्रेडिट कंट्रोलचे. त्यातला बँक रेट पेपरला आलाय, रेपो, रिव्हर्स रेपो सगळं आलंय. मग रेपो वाढवल्यानंतर काय होतं, रिव्हर्स रेपो कमी केल्यावर काय होतं, त्याच्यावरती ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न विचारतात, ते तरुण ठेवत चाललं, कळलं? त्याच्यावर येतो प्रश्न. मग रेल्वे मार्गावरती मित्रांनो याच्यामध्ये कोकण रेल्वेवरती पण प्रश्न येतो का रे? बघा, कोकण रेल्वे हा सुद्धा आयोगाचा आवडता टॉपिक आहे, त्याच्यावरती सुद्धा काय केलं जातं, प्रश्न विचारले जातात. मग कोकण रेल्वे इथं महत्वाची आहे. त्याचबरोबर रिसेंटली बघा याच्यावरती कालच्या प्रीला, म्हणजे पहिली जी तुमची प्री झाली त्याच्यावर रोरो आलं होतं का रे? ते रेल्वेच्या संदर्भामध्ये आहे का रोरो वाहतूक? आहे का? तर रोरो वाहतुकीवरती सुद्धा आयोगाने काय केलं मित्रांनो, आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर रोरो वाहतूक आहे. येणाऱ्या काळामध्ये विस्टाडोम सुद्धा वाहतूक आहे रेल्वेच्या संदर्भामध्ये. विस्टाडोम म्हणजे कोच आहे, बरोबर? तुमच्या नोट्स मध्ये असेल बघा, आहे का? तर ते काचेचे. आता तुम्ही वंदे भारतला बघितलं असेल, सगळ्या बाजूने प्लेन मोकळं दिसतं का रे? म्हणजे बाहेरचा नजारा बघता येतो का नाही? सीट फिरवलं की बघता येतं, विमानासारखी फिलिंग आहे त्याच्यामध्ये. विमानामध्ये तरी बारीकच असते खिडकी, नाही रेल्वेमध्ये मोठा असते. बघितले? बसले कोण वंदे भारतमध्ये? एक जण बसला होता त्या दिवशी तुमच्यासारखाच असा कार्यकर्ता बघायला गेला. वंदे भारतावर नवीनच आली होती आणि गडी बसला आणि मग सेल्फी बिल्फी मारायच्या नादात आत गेला. ते स्वयंचलित दरवाजा आहे, बंद झालं. 200 किलोमीटर नेऊन सोडला त्याला. वरून त्याच्यावर तिकीट काढलं, फाईन पण घेतला, तर त्याचं तिकीट नव्हतं. वंदे भारत मध्ये बसला होता. माहिती ना वंदे भारत ट्रेन? वंदे भारत जुनं नाव काय तिचं? ट्रेन 18. ट्रेन 18 लक्षात ठेवा. ट्रेन 18 महत्वाची रेल्वे, कळलं? तर रेल्वे मार्गाच्या संदर्भामध्ये नवीन नवीन ज्या गोष्टी येतील त्या सुद्धा इथं महत्वाच्या. त्यातला रोरो हा तुमच्या स्टेट बोर्डातून आला होता, ध्यानात ठेवायचा. हवाई वाहतूक मार्ग बघितला? हवाई मार्ग मित्रांनो सर्वांसाठी उपयुक्त काही प्रश्न आला होता. हवाई वाहतूक हेच सर्वांसाठी उपयुक्त साधन आहे. हेच उपयुक्त आहे का बाबांनो? काय लागेल ना सगळं जे काय आहे ते, आणि मग हवाई मार्ग वाहतूक करावी लागेल. सो हवाई मार्ग वाहतूक आपल्यासाठी महत्वाचं. महाराष्ट्रात आहे का एअरपोर्ट? कुठे एअरपोर्ट आहे? इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणलं तर मुंबई. भारतात दुसऱ्या क्रमांकाचं व्यस्त एअरपोर्ट म्हणलं तर कोणतं आहे? मुंबई. इंदिरा गांधी एअरपोर्ट दिल्ली नंतर प्रामुख्याने बघितलं तर मुंबई एअरपोर्ट महाराष्ट्रात आहे. त्याचबरोबर अजून इथं लोहगाव विमानतळ पण आहे का रे? हा, लोहगाव विमानतळ सुद्धा आहे. ते लष्कराच्या आर्मी वाल्यांचा आहे, एअर वाल्यांचा आहे, बरोबर? ते वायुसेनेचं आहे, पण लक्षात असू द्या ते एक आहे. त्याचबरोबर औरंगाबाद मध्ये पण आहे का रे? आहे का? आणि महत्वाचं म्हणजे
नागपूर नागपूर लक्षात. आणि छोटे मोठे आहे का मग डोमेस्टिक वाले भरपूर ठिकाणी जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी बऱ्यापैकी ठिकाणी मित्रांनो डोमेस्टिक एअरपोर्ट आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर जल वाहतूक चालते का रे महाराष्ट्रात? पुढे चालते, नदीत बोटी चालतात, पुढे चालतात. जास्त प्रमाणात चालत नाही, कमी प्रमाणात चालते. प्रामुख्याने कोकणामध्ये मित्रांनो जलमार्ग वाहतूक आहे, बरोबर आहे का? जेट्टी वगैरे बघितले असते तुम्ही, बघितलेत का? जेट्टी कधी गेला का समुद्रात फिरायला? समुद्र कुणी कुणी बघितला नाही रे? नाही असू शकतं, असं काही नाही, खरंच आहे ते. हा आहे, नाही बघितला? जाऊ दे, एखाद्या दिवशी जाऊ आपण बघायला सगळे मिळून. टेन्शन नको, कळलं? हा जाऊ दो. अरे काय नाही भविष्य हे बघा, एकदा कसं असतं माहितीये का, उघड्या डोळ्यांनी मित्रांनो स्वप्न पाहायचे असतात, बरोबर आहे? उघड्या डोळ्यांनी पाहायचे असतात आणि ती पूर्ण करण्यासाठी कष्ट करायचं असतं, सगळं मिळत असतं. एखादी गोष्ट ठरवली ना, आपल्या विमानात बसायचं असतं. बऱ्याच वेळा आपली इच्छा असते ना विमानात बसायला पाहिजे. बऱ्याच जण बसले नसतात ना, बरेच जण बसले, सगळेजण नसतील बसले, पण मित्रांनो स्वप्न बघायचे असतात. म्हणजे मी याच्या आधी सुद्धा मी कायम पोरांना सांगायचो की इमॅजिन करायचं की आपण सिंगापूरमध्ये आहोत, तर ते आणखी घसाड्याची बॅग वगैरे वरती आपण इमॅजिन करायचं, हातामध्ये आपल्या बॅगा बिगा आहेत, गॉगल बिगल घालतात मोठमोठे, तशी मोठमोठी फुटो बिटं घालून एन्जॉय करताना. म्हणजे इथं लोक हवा करताना दिसतात मित्रांनो आपल्याला, बरोबर आहे की नाही? म्हणजे आता इथं तुम्ही बघा, मंत्र्याची जरी गाडी गेली तर त्यांच्या गाड्या कसल्या खतरनाक ना, मर्सिडीज BMW असल्या चांगल्या चांगल्या गाड्या, व्हील फायर वगैरे. पण मी ज्यावेळेस सिंगापूरमध्ये गेलो तर मित्रांनो, इथं ज्या गाड्या लोक फिरवतात ना, तिथं त्या टॅक्सी म्हणून काय, म्हणजे आम्ही ज्यावेळेस फिरायला होतो त्यावेळेस आम्हाला व्हील फायर होती, एक कोटीची गाडी टॅक्सी म्हणून, कळलं का? म्हणजे इथं जे हवा करतात ना आपल्या पुढे, त्याच्यामुळे तसं काही नाही, तिथं सगळ्या गोष्टी आहे. आपली तर आयफोन मी पण बघितलं, तिथं तर प्रत्येकाकडे आयफोन आहे, कळतंय? प्रत्येकाकडे अशी डेंजर सिस्टीम आहे तिथली. आणि आपली तर उगाच लोक हवा करत असतात, काय गरज नाही त्या गोष्टीची, बरोबर आहे का? तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, आपल्यासाठी महत्वाचे आहे इथं जलवाहतूक, बरोबर आहे का? मग समुद्राच्या किनारपट्टीला चालते का रे जेट्टी? बघितली का जेट्टी? त्याच्यामध्ये गाड्या पण टाकतात, बघितली का? आणि गाड्या नेल्या जातात, जिथं जिथं खाड्या आहे मोठमोठ्या, त्या खाडी मार्गामध्ये मित्रांनो जेट्टी वाहतूक चालते, लक्षात ठेवायची, कळलं? तर आपल्यासाठी महत्वाचे आहे जलमार्ग वाहतूक सुद्धा. सो महाराष्ट्रात प्रामुख्याने म्हणलं तर कोणत्या प्रकारची वाहतूक केली जाते? मग एक रस्ते, दुसरी रेल्वे, तिसरी म्हणलं तर रे हवाई वाहतूक, आणि चौथी म्हणलं तर जलमार्ग वाहतूक. आता जास्त करून आतापर्यंत तुम्हाला प्रश्न या दोघांवरती, कळलं? कशावरती? रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरती प्रश्न. हवाई वाहतुकीवरती एकदा प्रश्न आलेला आहे, तो पण फॉरेस्टला आला होता. जोड्याला हवा विमानतळ दिली होती, काय दिली होती? विमानतळ दिली होती. मग चिकलठाणा एअरपोर्ट कुठे आहे? चिकलठाणा कुठे? औरंगाबाद. सोनगाव, सोनगाव म्हणलं तर नागपूर, लोहगाव म्हणलं तर पुणे, आणि सांताक्रूज म्हणलं तर या जोड्या आल्या होत्या, बरोबर आहे? पण त्याच्यासाठी माहिती पाहिजे, चिकलठाणा औरंगाबादची, हा सोनगाव कुठे? नागपूरमध्येच आहे. तर हे माहिती असणं गरजेचं. समजलं प्रत्येकाला? बेसिक प्रत्येकाला कळलं का? महाराष्ट्रात किती प्रकारे वाहतूक केली जाते? 4. आता रिसेंटली मित्रांनो मागच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली केंद्र सरकारने की रोपवेची वाहतूक करण्यासाठी मित्रांनो एक योजना सुरू केली. काय नाव तिचं? नाही, भारतमाला नाही. माला बरोबर आहे शेवट, पण भारत नाही. अगोदर कोणता माला आहे मग? पर्वतमाला. कोणता आहे? पर्वतमाला एक योजना लक्षात ठेवायची. जिथं डोंगराळ भाग आहे, जिथं उंचच्या उंच शिखर आहे, त्या भागामध्ये केली जाण्यासाठी मग कसल्या प्रकारची वाहतूक आहे? रोपवे नाही. तर महाराष्ट्रात सुद्धा मित्रांनो 2-3 ठिकाणी आता रोपवे सुरू झाले. त्यातले एक रायगडला सगळ्यात पहिल्यांदा झालेला दोरी मार्गाने. आता तुम्ही सप्तशृंगीला वगैरे गेला असेल, तिकडे सुद्धा लिफ्ट सिस्टम सुरू झाली का रे? गेले का कोण तुमच्यातलं? जातच नाही यार पुढं. तुला माहितीये का, चाकू टेम्पल आहे शिमल्यामध्ये, तर तिथं सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात मोठी लिफ्ट आहे, कळलं? तर त्या धर्तीवरती आपली इथं सुद्धा सुरू झालेली माहिती असू दे जर, कळलं? आता आपल्यासाठी महत्वाचा पहिला म्हणजे रस्ते वाहतूक. कोणता वाहतूक आहे? पाठीमाग 4 ओके तर आवाज बघा. रस्ते वाहतूक मित्रांनो अतिशय प्राचीन काळापासून वापरलं जातं का रे? आहे का नाही? तुमच्या गाड्या बिड्या चालायच्या बघा लहानपणी, हा वाळूच्या गाड्या, ट्रक वगैरे. लहानपणी लय श्रीमंत होता तुम्ही. 2 जीसीबी, हा ट्रॅक्टरचा तर हिशोबच नव्हता, कळतंय? आणि गाड्या टेम्पो बिम्पो तर रोज मोडत होते तुम्ही, हा रोज नवीन गाडी होती का नाही? 8 दिवसाला तुम्हाला गाडी लागायची. टेम्पो तर असे मोडत होते, नव्हते मोडत? बारीक कार सुद्धा घ्यायची काय, हा डंपर टिपरचा तर विषयच नव्हता, बरोबर ना? लय श्रीमंत माणसं, बरोबर ना? होतं का नव्हतं? हा होतं का नाही? मग रस्ते वाहतूक चालायची का तुमच्या काळात सुद्धा? तुमची वाहतूक कुठे चालायची? वाळूच्या ढीगवर. आणि जे आपलं अति सामान्य होतं ते आपलं वीट घ्यायची, त्या विटावरती वाळू अशी जाम भरायची, पळवायचं इकडून तिकडून. बघितलं असेल, कळलं? तर आपल्यासाठी महत्वाची मित्रांनो रस्ते वाहतूक अतिशय इम्पॉर्टंट आहे. कोणती वाहतूक महत्वाची आहे? रस्ते, जी प्राचीन काळापासून आहे, बरोबर आहे का रे? रस्ते प्रामुख्याने जर बघितलं मित्रांनो तर बेसिक 2 प्रकारचे रस्ते, एक म्हणजे पक्का रस्ता, दुसरा म्हणजे कच्चा. मग तुमचा बैलगाडीचा मार्ग कसला असतो? प्रामुख्याने शेतात जाण्यासाठी. काय कशाचा वापर केला तो? मित्रांनो अत्यंत मूलभूत आणि लवचिक स्वरूपाचा म्हटलं आणि पारंपरिक म्हटलं तर कोणता मार्ग आहे रे? कोणता मार्ग आहे? रस्ते मार्ग आहे. कोणता मार्ग आहे? रस्ते मार्ग आहे. तर रस्ते मार्ग आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. आणि मित्रांनो आता तुम्ही बघितलं असेल स्वयंचलित वाहनांमुळे आता याची डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात झाली. पारंपरिक रस्ते बघितलं तर कच्चे रस्ते असायचे, बरोबर आहे का? मातीचे रस्ते असायचे. आणि आता काय झालं मित्रांनो, भरपूर सारे डेव्हलप झालेले रस्ते, डांबरी रस्ते. आता सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो राष्ट्रीय महामार्ग कोण निर्मिती करतं? राष्ट्रीय महामार्गाची केंद्र सरकार निर्मिती करतं, बरोबर आहे का? त्याच्यासाठी मित्रांनो नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया नावाची संस्था आहे जी प्रामुख्याने कार्य करते, बरोबर आहे का? आणि दुसऱ्याला कोण लीज वरती वगैरे देते बऱ्याचशा वेळेस रस्ते, बरोबर? टोल वसुली आणि टोल दुरुस्ती, माहिती आहे ना? टोल बघितलेत का? आता बऱ्यापैकी टोल काय झाले महाराष्ट्रातले? बंद झाले. फक्त नॅशनल हायवेजला आपल्याला टोल दिसतात का? बरोबर? ते केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्यामुळे मित्रांनो आपल्यासाठी महत्वाचे आहेत. आता महाराष्ट्रातल्या संदर्भामध्ये तुम्हाला राष्ट्रीय महामार्ग अतिशय इम्पॉर्टंट आहे, कळलं? तर 1 बाय 1 मित्रांनो आपल्याला बघायचं आहे. बघा याच्यामध्ये इम्पॉर्टंट असलेले पहिलं तर मी सांगतो, तुम्हाला माहित पाहिजे की महाराष्ट्रातला सर्वाधिक लांबीचा महामार्ग म्हणलं तर कोणता महामार्ग आहे? NH6. या पहिल्यांदा तुमच्या नोट्समध्ये पण असेल, तिथं जरी अंडरलाईन केलं तरी लक्षात ठेवायचं. तर महाराष्ट्रातला सर्वात जे तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे लोड घेत बसू नका. जे सांगतोय महत्वाचे ते तुमच्या याच्या 4-5 दिले ते जास्त महत्वाचे. आतापर्यंत त्याच्यावर प्रश्न आहे, बरोबर आहे का? NH6 मित्रांनो आहे त्याचा ओल्ड सर प्लेन आणलं होतं सर, पण पायलटच ट्रेनिंग घेतलंच नव्हतं म्हणून ते प्लेन कोणीतरी हायजॅक केलं आणि त्यांच्या घरी घेऊन गेलं. पोलीस स्टेशनला जा, कंप्लेंट दे पहिली, कळतंय? अवघड होईल नाही तर. हा
तुझ्या विमानाचा कोणीतरी दुरुपयोग वगैरे केला तर अवघड होईल ना, कळलं? सर हे नंबर लक्षात राहत नाही, आता लक्ष द्या, जे सांगते तेवढं तर लक्षात ठेवतं का नाही? ओके, सो NH6 मित्रांनो कसला नंबर आहे? जुना नंबर आहे. कसला नंबर आहे? जुना. आणि नवीन नंबर म्हणलं तर किती त्याचा? NH53, बरोबर आहे का? आता हे जे नंबरिंग आहे ते नंबरिंग कसं ठरतं लक्षात ठेवायचं. बघा, आडवं जर नंबरिंग असेल तर ते कसं असतं मित्रांनो प्रामुख्याने? विषम असते का? उत्तरेकडून दक्षिणेकडे असेल तर ते नंबरिंग कसं आहे? सम आहे. आणि यावेळेस आपण पूर्व पश्चिमचा विस्तार बघतो असा, तर ते कसल्या प्रकारचं नंबरिंग रे? कसं आहे? आता NH44 मित्रांनो उत्तर दक्षिण असेल तर साहजिकच नंबरिंग कसं असेल रे? कसं असेल? उत्तर दक्षिण असेल तर सम असेल. कसं असेल? सम. आणि जर मित्रांनो ते कसं असेल? पूर्व पश्चिम असेल, म्हणजे इकडून साधारणतः सुरुवात होते 1 2 अशी नंबरिंग येते इकडे जाताना, म्हणजे इकडे जाताना मित्रांचे नंबरिंग आहे ते कसं आहे? विषम. मग NH27 आहे, असा आडवा कॉरिडॉर आहे पूर्व पश्चिम म्हणलं तर. किती आहे? NH27. आणि NH किती उत्तर दक्षिण म्हणलं तर 44. आकडे लक्षात येत आहेत का प्रत्येकाला? जर उत्तर दक्षिण त्या रस्त्याचा विस्तार असेल तर कोणता? सम नंबर. कसला नंबर असेल त्याला? आहे का तुमच्या याच्यात? नाहीये असेल कुठेतरी बघ कोपऱ्यात एखादी लाईन, कळलं? लक्षात ठेवायचं. आणि जर मित्रांनो त्याचा नंबर कसा असेल? पूर्व पश्चिम असेल तर तो नंबर कसा असेल? विषम असेल. कसा असेल? विषम असेल. लक्षात ठेवायचं, कळलं का? नसेल तर लिहून घ्या तिथं वाटलं असतं. आहे ना? पुढे बघू, पेज नंबर किती आहे? 83 नंबरच्या पेजवर बघा आहे पूर्व पश्चिम उत्तर कॉरिडॉरला आधारभूत मानून राष्ट्रीय महामार्गांची नवीन रचना करण्यात आली. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारे सर्व राष्ट्रीय महामार्गाचे क्रमांक कसे आहे? सम आहे, बरोबर आहे का? आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गाचे क्रमांक कसे असणार आहे? विषम. लक्षात ठेवायचं. हे बघा आपल्यासाठी एक तुम्हाला दाखवतो. भारत बघितलाय तुम्ही? दिसते का भारत? भारत बघितलाय का? हा बघा, हा साधारणतः इथं श्रीनगर पासून मित्रांनो सुरुवात होते. तो साधारणतः कोणत्या याला जोडतो? कन्याकुमारी. हे जे नंबरिंग आहे उत्तरेकडून जर दक्षिणेकडे आपण गेलो तर ते कसं नंबरिंग आहे? कसं आहे? सम नंबरिंग आहे, बरोबर आहे का? कशा प्रकारचे नंबर आहे त्याला? सम. मग NH किती? हा 44. किती आहे? 44, बरोबर आहे का? आता मित्रांनो आपल्यासाठी महत्वाचं इथं असलेलं ठिकाण आहे पोरबंदर. दिसते का? पोरबंदर पासून मित्रांनो अशा पद्धतीने जोड आहे जो प्रामुख्याने आसाम मधलं, बरं, मिझोराम पार्क आसामच्या सिलचर पर्यंत जातो. मिझोराम पर्यंत, बरोबर आहे का? सिलचर आणि मित्रांनो इथला असणारा पोरबंदर हा कसा नंबर आहे? मग साधारणतः इथून निघला इकडे निघला, कसा झाला? पूर्व पश्चिम म्हणलं तर प्रामुख्याने कसा आहे नंबर? हा विषम नंबर आहे. कसा आहे? विषम. आकडे कळतायत का? मग जर तुम्हाला नंबरिंग ओळखायला आलं, समजा मी असा एक महामार्ग पाडला तर याचं नंबरिंग कसं असेल रे? कसं असेल? मग NH53 असं काहीतरी आहे, धुळ्यावरून पुढे जातो, हजीराला जातो, तो आडवा नंबर येतो, त्याचा नंबरिंग कसं असतं नवीन म्हणलं तर? किती? 53, बरोबर आहे का? मग कळतंय का? ओल्ड वाला किती होता? नवीन वाला किती आहे? 53. म्हणजे लक्षात ठेवायचं उत्तर दक्षिण असेल तर कसा नंबर असेल त्याला? सम. आणि पूर्व पश्चिम असेल तर साधारणतः नंबरिंग कसं असेल त्याचा? विषम. कसं असेल? विषम. आकडा कळला प्रत्येकाला? आता मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारतात, हा काय कॉरिडॉर आहे? प्रामुख्याने जर बघितलं तुम्ही गोल्डन क्वाड्रिलॅटरल कॉरिडॉर आहे, ज्याच्यामध्ये दिल्ली, बरोबर आहे का? त्याच्यानंतर दुसरं शहर कोणतं? मुंबई, तिसरं महत्वाचं चेन्नई आणि चौथं महत्वाचं कलकत्ता यांना जोडणं. तुमच्या याच्यामध्ये नकाशा आहे प्रत्येकाचे, आहे का नोट्स मध्ये? तर त्या नकाशामध्ये बघितलं तरी चालेल, म्हणजे तुम्हाला दिसत असेल की जी काय महत्वाची महानगर आहे, बरोबर आहे का? मेट्रोपॉलिटन सिटीज किती भारतातली महत्वाची 4, त्यांना जोडणारा जो मार्ग आहे त्याला सुवर्ण चतुष्कोण महामार्ग म्हणतात. कसला? सुवर्ण चतुष्कोण, गोल्डन क्वाड्रिलॅटरल ज्याला कॉरिडॉर असं म्हटलं जातं. याच्यावरती मित्रांनो प्रश्न रिसेंटली आताच्या एका मेन्सला आला, फॉरेस्टच्या मेन्सला आता 22-23च्या एक्झामला याच्यावरती प्रश्न विचारलेला होता. आपल्यासाठी महत्वाचा आहे. NH27 आहे. कोणता आहे? NH आडवा म्हटलं तर कोणता मित्रांनो? पोरबंदर ते सिलचर NH27. आणि हा श्रीनगर ते कन्याकुमारी NH किती आहे? 44. याला तुम्हाला आधारभूत म्हणता येतं, बरोबर आहे? त्याच्यानंतर हे 4 कळले का? दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कलकत्ता. आता लक्षात ठेवायचं मित्रांनो, दिल्ली मुंबईचं जे अंतर आहे ते आहे 1419 किलोमीटर. किती आहे? 1439. दिसतंय का? 1439. त्याच्यानंतर मुंबई आणि चेन्नईचं जे अंतर आहे ते आहे 1290. किती आहे? 1200. तिथं लिहा साईडला कुठेतरी एरो करून. त्याच्यानंतर चेन्नई आणि कलकत्त्याचं जर अंतर बघितलं तर ते 1600 किती आहे? 84 किलोमीटर आहे. 1600 किती आहे? 84. आणि मित्रांनो दिल्ली कलकत्त्याचं अंतर बघितलं तर ते आहे 1453 किलोमीटर. 1453 किलोमीटर. लक्षात घ्यायचं, इथून सुरुवात केली तुम्ही 1290, 1419, नंतर 1453 आणि नंतर 1684. इकडून जर सुरुवात केली तर घड्याळाच्या उलट्या काट्यानुसार बघितलं तर आकडे कसे होत जात आहेत? कमी. याच्यावरती प्रश्न आलाय म्हणून लक्षात ठेवा. कमी अंतर कोणते? सगळ्यात जास्त कमी अंतर म्हटलं तर सांगा. तुमच्या नोट्स मध्ये आहे, ज्या नोट्स आहे दिलेले त्याच्याशी 93, 94 पाडायचे त्याच्यात आहे का? पेज नंबर किती रे? किती? 83 नंबरचं पेज काढा, त्याच्यावरती आहे, त्याच्यामध्ये वाचू शकता. ओके, वीरेंद्र ऑलरेडी दिलेल्या नोट्स मधलं एका याच्यात एक्स्ट्रा नाही दिलं, ते ऍडिशनल देतो ते देतोय मी त्यात. कळलं? 14-19 कळलं का बाबा? कोणता अंतर आहे? मुंबई ते दिल्ली 14-19. मुंबई ते चेन्नई म्हटलं तर 1200. सगळ्यात कमी अंतर पुढे रे मुंबई ते चेन्नई. त्याच्यानंतर वाढलंय अंतर पुढे मुंबई ते दिल्ली, मग दिल्ली ते कलकत्ता, आणि कलकत्ता ते सर्वात जास्त कोणत्या ठिकाणातलं अंतर आहे? चेन्नई ते कलकत्ता. प्रत्येकाला कळलं का? व्यवस्थित लिहून यायचं. मग सरळ मित्रांनो प्रामुख्याने बघितलं तर NH किती आहे? 44. आडवा म्हणलं तर पूर्व पश्चिम कॉरिडॉर किती आहे? NH 27. नंतर मित्रांनो इथं मुंबई पासून असं खाली जाणारा एक कोचीन पर्यंत मार्ग आहे, जो आपला जुना गोवा हायवे. कोणता हायवे? गोवा, ज्याचा जुना नंबर होता NH 17. किती होता? 17. आणि नवीन नंबरिंग आहे NH किती असेल? विषम असेल का सम असेल रे? उत्तर दक्षिण म्हणलं सम असेल का? NH 66. किती आहे? NH 66 आपल्यासाठी महत्वाचं. मग कधी कधी तुम्हाला प्रश्न विचारला तो पश्चिम किनारपट्टीला समांतर जाणारा महामार्ग म्हणजे कोणता महामार्ग? मग NH 17 म्हणलं तर जुना, आणि NH 66 म्हणलं तर
नवीन एन एच 66 म्हटलं तर नवीन लक्षात ठेवायचं आहे. तसंच मित्रांनो पूर्व किनारपट्टीला पण एक समांतर जातो, बरोबर आहे का? हा पूर्व किनारपट्टीला समांतर जाणारा ओल्ड हायवे होता NH 5. काय होता? NH 5. आणि मित्रांनो याचं नवीन नंबरिंग बघितलं तर कसं असेल, सम असेल का विषम असेल रे? NH 16. किती? 16. लिहा. म्हणजे तुम्ही जर नकाशा काढला नवीन, हे झालं का लिहून? प्रत्येकाला कळतंय का बाबांनो? मग उत्तर दक्षिण जोडला जाणारा महामार्ग कोणता आहे महाराष्ट्रात, भारतातला? सांगा. NH 44. पूर्व पश्चिम म्हटलं तर NH 27. NH म्हटलं तर किती? 27. विसरायचं नाही, आपल्यासाठी महत्वाचं. पटपट पटपट. आणि पश्चिम किनारपट्टीला समांतर जाणारा म्हटलं तर NH किती? किती? NH 17. NH 17. नवीन नंबरिंग NH. जुना नंबरिंग म्हणलं त्याचं किती? पूर्व किनारपट्टीला समांतर जाणारा NH 5. आणि नवीन नंबरिंग किती? NH 16. न्यू नंबर करा तिथं, म्हणजे लक्षात असेल. म्हणजे भारताच्या संदर्भात जर बघितलं तर हे प्रामुख्याने मार्ग तुमच्यासाठी IMP आहे. कळलं? उत्तर दक्षिण कॉरिडॉर आणि पूर्व पश्चिम कॉरिडॉर, आणि हे किनारपट्टीला समांतर जाणारे. भारतातलं बाकी काही नाही आलं तरी चालतंय, पण आयोगाचे सगळ्यात जास्त प्रश्न गोल्डन क्वाड्रिलॅटरल वरती आहे. कळलं? आणि तुम्ही आता रिसेंटली बघितलं असेल, जेव्हापासून नितीन गडकरी आलेत, बरोबर आहे का, तेव्हापासून रस्त्याच्या मार्गांची लेंथ मित्रांनो प्रचंड वाढायला लागली. म्हणजे एवढा राष्ट्रीय महामार्ग सुद्धा दररोज 27 ते 28 किलोमीटर वाढतात एवढ्या पद्धतीने. कळतं? नंबरिंग मध्ये सुद्धा एवढं करून ठेवलंय की त्याच्यामध्ये सबवेज म्हणजे छोटे छोटे, एखाद्या महामार्गाला जर क्रॉसिंग असेल समजा, तर तिथं मित्रांनो त्याला नंबरिंग केलं जातं, ABCD वगैरे नंबरिंग केलं जातं, बरोबर आहे का? म्हणजे जुने जे राज्य महामार्ग होते महाराष्ट्राचे, त्यांना सुद्धा आता कशाचा दर्जा दिलाय? नॅशनल हायवेचा दर्जा दिलाय. म्हणजे 2 महामार्ग आहेत ना, 2 राष्ट्रीय महामार्ग, त्यांना जोडणारा जो मध्ये जो मार्ग होता, तर त्यांना कसले नंबर दिले जातात? ABCD, बरोबर आहे का? म्हणजे समजा तुमचा NH 48 आहे आणि पुढे जाणारा NH 9 आहे, बरोबर आहे का? जुना NH 9 म्हणजे कोणता? पुणे, पुणे सोलापूर. ऐकलंय का नाही कधी? तर त्यांना जोडणारे मधून जे मार्ग आहे, आता मुंबईला जाताना इकडे तळेगाव दाभाडे नावाचं गाव, बरोबर आहे का? तळेगाव दाभाडे पासून एक रस्ता निघतो मित्रांनो, शिक्रापूर, नावरा आणि चौफुलेला जोडतो. मग त्याला नंबरिंग केले 548D. का बरं T दिले त्याला? कारण ते 2 महामार्गांना काय करते? राष्ट्रीय महामार्गांना जोडते. तर त्यांना तसे नंबरिंग दिले जातात. भरपूर सारे नंबरिंग तसे केलेले आहेत, लक्षात ठेवा. कळलं का बाबांनो? म्हणजे तुमच्यासाठी श्रीनगर ते कन्याकुमारी किती? NH 44. भारतातला सर्वाधिक लांबीचं म्हटलं तर कोणाचं नाव घ्यायचं? NH 44. लक्षात राहील का? NH 44 आपल्यासाठी महत्वाचं आहे. पूर्व पश्चिम म्हटलं तर कोणता आहे? NH 27. पश्चिम किनारपट्टीला समांतर जाणारा म्हटलं तर NH जुना म्हटलं तर, नवीन म्हटलं तर 66. आणि पूर्व किनारपट्टीला म्हटलं तर NH 5 जुना, नवीन म्हटलं तर NH. क्लिअर का सगळ्यांना? आता आपल्याला एक 1 बाय 1 परत एकदा बघायचं. याच्यावरती एक प्रश्न देतो, सुटेल का? पटकन सोडवायचा. आता जर काय चुकला, आता आला होता 23च्या मेन्सला, सोडव. दिल्ली मुंबई, मुंबई चेन्नई, चेन्नई कलकत्ता, कलकत्ता दिल्ली, सुवर्ण चतुर्भुज मार्गातील मार्ग व त्यांचे अंतर यांच्या जोड्या लावायच्यात. दिल्ली मुंबई किती रे? दिल्ली मुंबई किती होतं? हे बघा, आता मी सांगितलं तुम्हाला सगळ्यात कमी कुठे मित्रांनो? मुंबई चेन्नई, नंतर त्याच्यापेक्षा जास्त मुंबई दिल्ली, नंतर कलकत्ता, आणि सगळ्यात जास्त चेन्नई. लक्षात आलं पाहिजे बाबा आपल्याला. कळलं? म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे की सगळ्यात कमी म्हणलं तर 1 इथं असेल, बरोबर? 2 तुमचा कुठं असेल? 3 इथं, 3 आणि इथं 4. मग कलकत्ता आणि चेन्नई बघायचं लगेच. सगळ्यात जास्त कुठे? 16 84. मग कलर 2 कुठे? कुठे? काय वेगळं करायची गरज लागली का? इथं तुमचा आता पाठ होईल, पण सांगतो 2 दिवसांनी विसरून जाईल. कळलं का? म्हणून डोक्यात काय फिट असेल, भले आकडे नसतील पण काय फिट असेल? सगळ्यात कमी कुठे? मुंबई चेन्नई, त्याच्यानंतर 2 नंबरला मुंबई दिल्ली, त्यानंतर दिल्ली कलकत्ता आणि कलकत्ता चेन्नई. समजलं का प्रत्येकाला? समजलं का बाबांनो? परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे, विसरायचं नाही, उत्तर आलं पाहिजे. कळलं का? 4 3 2 1 आपल्यासाठी महत्वाचं आहे. कळलं? परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे, विसरायचं नाही. प्रश्न विचारला. आता आणखी महत्वाचं म्हणजे याच्या मार्गांवरती पण प्रश्न विचारला. समजा इथं आता पुणे आहे, बरोबर आहे का? पुण्यावरून आपण कुठे जातो? पुढे पुण्यावरून सातारा, सातारावरून बेळगाव, बरोबर, धारवाड, नंतर खाली मित्रांनो प्रामुख्याने बेंगलोर मध्ये जातो, बरोबर आहे का? मग बेंगलोरवरून चेन्नई. तर असे जे मार्गावरती आहे, इथं आग्रा बिग्रा आहे, तर त्याच्यावरती पण प्रश्न विचारला. बरं, तुमच्या नकाशामध्ये बघू शकता छोटे छोटे पॉईंट आहे की याच्यावरती, या मार्गावरती कोण पण येतं, तर तशाही पद्धतीने प्रश्न विचारलाय. जसं की आता एक प्रश्न बघा, अजून तुम्हाला कळेल. मग राष्ट्रीय खालीलपैकी कोणता शहरांचा समूह स्वर्णिम चतुर्भुज राष्ट्रीय मार्गाने जोडलेला आहे, महामार्गाने? चला रे, गोल्डन क्वाड्रिलॅटरल नॅशनल हायवे. हा प्रश्न पण आला तुमच्या परीक्षेला. चला चला चला, सोमनाथ सगळे पुढे, अजिबात लोड घेऊ नका. आता फक्त बेसिक फॅक्ट लक्षात ठेवा. कोणता मार्ग मोठा आणि सगळ्यात छोटा कोणता? कळलं? हे लक्ष द्यायचं. काय उत्तर येईल रे? कोणते शहरांना जोडणारा असेल हा समूह? जालंधर, अंबाला, दिल्ली, जयपूर आहे का? बेंगलोर येते का? चेन्नई आहे का? कलकत्ता आहे का? आग्रा आहे का? लक्षात ठेवायचं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय पाहिजे? 2 नंबरचं उत्तर असणं अपेक्षित आहे, ध्यानात ठेवायचं. समजलं का बाबांनो? तर लक्षात ठेवा. वापस द्या. आपण बघत होतो कोणता? NH 6. NH 6 आपल्यासाठी महत्वाचं आहे. कोणत्या कोणत्या ठिकाणाला जोडतो मित्रांनो हा? हजिरा कलकत्ता, हजिरा कलकत्ता. बघा, स्टार करायचे. मी 5-7 सांगणार आहे, तेवढे फक्त चांगले करायचे. कळलं? बाकीचे तुम्ही वाचून ठेवायचे, पण जास्त करताना याच्यावर फोकस करायचं. याच्यावरती 3 ते 4 वेळा प्रश्न याच्यावरती, बरोबर आहे का? कोणता मार्ग आहे हा? हजिरा ते कलकत्ता. बघा मित्रांनो, प्रामुख्याने लेंथ बघितली तर किती आहे? 813 महाराष्ट्रातली. आणि एकूण लांबी किती आहे? 1949 किलोमीटर आहे. सो महाराष्ट्रातला सर्वाधिक लांबीचा म्हणलं तर ओल्ड वाला म्हणलं तर कोणता रे? NH 6, बरोबर. नवीन वाला म्हणलं तर NH 53. हा आडवा असेल का उभा असेल रे? का बरं? याचं नंबरिंग कसं आहे? विषम. समजलं? लक्षात ठेवायचं. ओके. तर याच्यामध्ये नकाशामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता. कधी कधी आपल्याला विचारतात शहरं कोणती कोणती लागतात, तशाही पद्धतीने दिसते का पण तुम्हाला? बघा, हजिऱ्यामधून आल्यानंतर इथं 53 दिसते का नंबर?
बरोबर. त्याच्यानंतर ते मित्रांनो कोणत्या शहरात जाते? धुळे. दिसते का? मग NH 53 प्रामुख्याने मित्रांनो असं अमळनेर, बरोबर. तिथून गेल्यानंतर पुढे त्याला लागते जळगाव, नंतर कोणतं? भुसावळ, बरोबर आहे. नंतर मलकापूर, त्या मार्गे मित्रांनो मग नांदुरा आणि प्रामुख्याने पोहोचते ते कुठल्या जिल्ह्यात? अकोला. कोणता जिल्हा? अकोला. अकोल्यामधून मित्रांनो तो महामार्ग जातोय. नंतर मूर्तिजापूरवरून कोणतं ठिकाण येते? अमरावती. अमरावतीमधून मित्रांनो तो बाहेर पडतोय. तो कोणत्या ह्याच्यात जातोय? नागपूर. कोणत्या शहरात जातोय? नागपूरमधून मित्रांनो तो गेल्यानंतर पुढे जातोय भंडारा आणि भंडाऱ्यानंतर मित्रांनो गोंदिया जिल्ह्यातून तो पुढे पास होतोय छत्तीसगडमध्ये. म्हणजे हा मार्ग येतोय कोणत्या याच्यातून? सांगा, येतोय कुठून? गुजरात. कुठून येतोय? गुजरात वरून येते. आपल्यासाठी जास्त महत्वाचं गुजरात वरून येतोय. मग प्रामुख्याने जर बघितलं, लक्षात ठेवायचं आहे, सर रत्नागिरी ते नागपूरची लांबी 974 आहे, पण दादा त्याच्यामध्ये तू नीट बघितलंच नाही, याचा अर्थ 974 आहे, कळलं? पण त्याच्यामध्ये सबवे आहेत, कळलं का? एक आहे रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, तिथं तुटला 160 नंबरचा आणि त्याच्यानंतर पुढचा नंबरिंग तिथे येतो, त्याच्यामुळे तो नंबर सगळ्यात मोठा नाही. तो एकत्रित महामार्ग आहे, त्याची लेन 974 आहे. हा, लक्ष द्यायचं, जे सांगितलं त्याच्याकडे लक्ष द्यायचं जास्त, कळलं का बाबांनो? तर परीक्षेच्या साठी महत्वाचं मग धुळे असेल, बरोबर, जळगाव असेल, अकोला असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, या जिल्ह्यामधून मित्रांनो हा मार्ग जातो, बरोबर आहे का? लक्षात ठेवायचं. मग जिल्हा प्रामुख्याने म्हटलं तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून जातो याच्यावरती सुद्धा कधी कधी काय केलं तर आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग हा मार्ग मित्रांनो महाराष्ट्रातला सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे. तर कोणते कोणते जिल्हे मग महाराष्ट्रातले? धुळे असतील, दुसरा प्रामुख्याने जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामधून जातो. 1 2 3 4 5 6 7 8 9 जिल्ह्यांमधून प्रामुख्याने तो जातो. लक्षात ठेवायचं, आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. भरपूर सारे जिल्हे कोणते कोणते? धुळ्यातून, जळगावमधून, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, रायपूर मार्गे मित्रांनो ते कुठे जाते? कलकत्त्याला जाऊन मिळते. तर लक्षात ठेवायचं आहे, कळलं? मग महाराष्ट्रात प्रवेश करताना कोणत्या जिल्ह्यात प्रवेश करते? हे कोणता? धुळे. लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट आहे. धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट, कळलं? लेंथ किती याची? एकूण लेंथ म्हटलं तर 813 किलोमीटर लेंथ आणि एकूण लेंथ म्हटलं तर 1900. आता दुसरा महामार्ग मित्रांनो ज्याच्यावरती 2-3 वेळा प्रश्न विचारलाय, महाराष्ट्रातला सर्वात कमी लांबीचा महामार्ग कोणता आहे? सर्वात कमी लांबीचा नाव्हा शेवा पळसपे, बरोबर आहे का? लक्षात ठेवायचं, NH 4B हा जुना मार्ग मित्रांनो, आता त्याला नवीन नंबरिंग केलेलं आहे, NH 348. किती नंबरिंग आहे? NH 4B 348. लक्षात ठेवायचं. अगोदर NH B आणि मित्रांनो C, NH 4B आणि C हे महत्वाचे दोन होते, बरोबर आहे का? त्याच्यामध्ये C ची लेंथ सगळ्यात कमी होती, नावाशेवा कळंबोली, आणि कळंबोलीच्या नंतर पळसपे. टोटल लेंथ किती होती याची? 27 किलोमीटर. किती होती? 27. पण NH 4C मित्रांनो नावाशेवा ते कळंबी हा सगळ्यात लहान होता, पण आता सगळ्यात लहान म्हणलं तर कोणता? NH 4B. लक्षात ठेवायचं, याच्या आधी सुद्धा NH 4B विचारलाय, बरोबर. नवीन नंबरिंग किती आहे? 300 सांगा 48, बरोबर आहे का? 348 नंबर लक्षात ठेवायचं. सो मित्रांनो आपल्यासाठी महत्वाचं एकूण लेंथ किती आहे? 27 किलोमीटर. सो महाराष्ट्रातला सर्वात कमी लांबीचा म्हटलं तर कोणता लक्षात ठेवायचा? कोणता लक्षात ठेवायचा? कोणता लक्षात ठेवायचा? नाव्हा शेवा ते पळसपे लक्षात ठेवायचं आहे, कळलं? हा, त्या NH 6 मध्ये नंदुरबार पण टाका, बघा एंट्री नंदुरबार मधून येते. नंदुरबार जिल्हा पण करा, थोडीशी एंट्री आहे नंदुरबार मधून, ठीक आहे? जिल्हा टाका, जिल्हा. कधी कधी जिल्हा विचारला तर, कळलं? NH 4B लिहिला का? परत कळतंय का? पळसपे ते नावा शेवा आपल्यासाठी महत्वाचा आहे, ध्यानात ठेवा. आणि लेंथ किती लक्षात ठेवायची? NH लेंथ किती टोटल? 27. नंबरिंग किती? NH 4B. पण नवीन नंबरिंग किती आहे? 348. मग महाराष्ट्रातला सर्वात कमी लांबीचा महामार्ग म्हणलं तर NH किती? 44B. लक्षात येते का? आणि नवीन नंबरिंग म्हणलं तर 300. सगळ्यात मोठा म्हणलं तर जुना नंबरिंग, नवीन नंबरिंग NH 53. समजलं का? आता तिसरा महत्वाचा मार्ग मित्रांनो म्हणलं तर लक्षात ठेवायचं आपल्यासाठी महत्वाचा आहे. बरं, आता नावाशेवा कळंबोली नाही दाखवते नकाशामध्ये लगेच, तर एवढा बारीक नाही, कळलं? आता आपल्यासाठी महत्वाचा आहे NH 66 जो नवीन नंबरिंग आहे. याच्यावरती पण मित्रांनो आयोगाचे प्रश्न आहे. कसा प्रश्न आहे की मुंबई आणि गोवा यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता? मुंबई गोवा जोडणारा कोणता मार्ग आहे? मग NH 17. पश्चिम किनारपट्टीला समांतर जाणारा म्हणलं तर NH 17. NH 17 जो पश्चिम किनारपट्टीला समांतर जातो आणि ज्याचा मित्रांनो नवीन नंबर आहे NH 66. कोणता आहे? NH 66, ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. कळते? प्रश्न तर बेसिक आहे, पण ध्यानात ठेवायचं बाबांनो. इथं तुम्हाला दिसत असेल, दिसतंय का बाबांनो NH 66? हे बघा, इथं प्रामुख्याने पनवेल पासून प्रामुख्याने म्हणतात की चालू, तसा तो पेन पासूनच होतो. मग पेन मधून मित्रांनो तो रायगड जिल्ह्यामध्ये, बरोबर, रायगड मधून तो खाली प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात जात असेल रे? कोणत्या? रत्नागिरी. महाडमध्ये जातो, महाडवरून मित्रांनो तो खाली खेडमध्ये, खेड नंतर चिपळूण मधून मित्रांनो तो बाहेर पडून रत्नागिरी, आणि खाली मित्रांनो तो जातो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून प्रामुख्याने तो बाहेर पडतो आणि पुढे मार्ग जातो गोव्यामध्ये जातो. सो पश्चिम किनारपट्टीला समांतर म्हणलं तर कोणता मार्ग आहे रे मग मित्रांनो? पनवेल पासून खाली गोव्याला जाणारा मार्ग कोणता आहे? कोणता? NH 17 जुना. आणि नवीन म्हणलं तर नंबरिंग किती आहे? NH 66. कळलं का? इथं लक्षात ठेवायचं आपल्यासाठी महत्वाचं, कळलं? इथं NH कोणता आहे? हा NH 6 जुना 6. नवीन नंबरिंग म्हणलं तर NH किती? 53. सो NH 53 हा महत्वाचा मार्ग आहे, कळलं? मग हे कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून जातो म्हणलं तर महाराष्ट्रातल्या रायगड येईल का? दुसरं रत्नागिरी, तिसरं सिंधुदुर्ग, हे महत्वाचे आहे. तसं तर पुण्यापासून मुंबईपासून म्हणलं तर मग मुंबई पण येईल आणि मुंबई उपनगर पण येईल. लक्षात ठेवायचं. नंबरिंग म्हणलं तर किती? NH 17. नवीन नंबर म्हणलं तर सांगा, नवीन नंबर NH 66. कळलं? तर पनवेल पासून पाहतो कोचीन पर्यंत जातो, पण आपल्यासाठी महत्वाचं गोव्यापर्यंतचा. पनवेल, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा. एकूण लेंथ मित्रांनो आहे 1269 किलोमीटर. किती आहे? 1269. महाराष्ट्रातली लेंथ आहे 482 किलोमीटर. लिहा, महाराष्ट्रातली लेंथ किती आहे? 482 किलोमीटर. महाराष्ट्रातला सर्वाधिक लांबीचा म्हणलं तर कोणता मग? NH
बघा मी 4 वेळा ते शिकवतोय, कारण सांगतो. मग आयोगाने आता ऍग्रीच्या प्री 2016 प्रश्न विचारला होता, खालीलपैकी कोणता मार्ग महाराष्ट्रातून जात नाही. मग पर्यायामध्ये NH6 होता, NH5 होता, NH3 होता आणि NH4 होता. कोणता जात नसेल? अरे 5 कुठे बघितला आपण? पूर्व कॉरिडॉरला आहे ना, मग महाराष्ट्रात येईल का तो बाजूला पडत होता. असा प्रश्न विचारला होता. उद्या सुद्धा अशा नंबरिंगचा प्रश्न विचारतील. कळलं की खालीलपैकी कोणता महामार्ग राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रात दिसत नाही. मग त्याच्यामध्ये नंबरिंग करताना तो नवीन नंबरिंग करेल, NH53, NH60 वेगळ्या पद्धतीने. तर लक्षात ठेवायचं, NH17 कोणाला जोडणारा मार्ग आहे? कोणाला? मुंबई गोवा लक्षात ठेवलं तरी चालतंय, बरोबर आहे का? प्रामुख्याने लेंथ किती मग त्याची? 482. पश्चिम किनारपट्टीला समांतर जाणारा म्हणलं तर NH17. महाराष्ट्रातला सर्वात कमी लांबीचा म्हणलं तर NH4B. लक्षात ठेवायचं, नावाशेवा ते नवीन नंबरिंग म्हणलं तर 348. प्रत्येकाला क्लिअर असणं गरजेचं आहे. समजलं का रे? परीक्षेच्या दृष्टीने ध्यानात राहायला पाहिजे, इम्पॉर्टंट आहे. समजलं? जे सांगितलं ते लिहा व्यवस्थित. कळलं? हे आहे ते ऑथेंटिकच आहे. माझ्याजवळ डायरेक्ट डाटा आहे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचा. कळलं? मग तुम्हाला डायरेक्ट तिथला डाटा पाहिजे असेल ती पण PDF पाठवली, तुम्हाला वाचून घ्या. त्याच्यामध्ये नंबरिंग बघितलं तर तुम्ही एवढे होता एवढी नंबरिंग आहे. कळलं? NH4B कळलं? अजून महत्वाचा ज्याच्यावरती प्रश्न आला मित्रांनो, तो म्हणजे जुना हायवे NH50. खालीलपैकी कोणता महामार्ग महाराष्ट्रात सुरू होऊन महाराष्ट्रात संपतो, असा प्रश्न आला होता. तो म्हणजे NH50. NH50 मित्रांनो आपल्यासाठी महत्वाचा कोणता आहे? NH50, जो महाराष्ट्रात सुरू होऊन महाराष्ट्रात संपतो. म्हणजे मित्रांनो NH60 आहे, त्याचा नवीन नंबर किती आहे? जुना म्हणलं तर किती आहे? NH50 आणि नवीन म्हणलं तर किती आहे? NH60, जो कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो? पुण्यावरून नाशिकला जोडला जाणारा मित्रांनो आहे. सो पुण्यावरून ज्यावेळेस आपण नाशिकला जातो, पुणे नाशिक यांना जोडला जाणारा जो महामार्ग आहे त्याचं नाव मित्रांनो बघितलं तर कोणतं आहे? NH60. दिसतंय का इथं? पुण्यावरून मित्रांनो जाताना अहमदनगर जिल्हा ओलांडून आपल्याला माहिती आहे की साधारणतः आपण जातो संगमनेर मार्गे मित्रांनो सिन्नर, आणि सिन्नरवरून कोणाला जोडतो? नाशिक. तो महाराष्ट्रात सुरू होतो आणि महाराष्ट्रात जो संपतो तो NH किती आहे? 60. NH60. परीक्षेच्या दृष्टीने प्रश्न विचारलाय, भविष्यात याच्या लेंथ वरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण एकदा 2015च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला मुंबई पुण्याचं अंतर विचारलं होतं. कळलं? द्रुतगती मार्गाचं जे अंतर आहे 93 किलोमीटर, त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. कळलं का बाबांनो? तर NH50 म्हणलं तर जुना काय, त्याचं नाव पुणे नाशिक, आणि नवीन नंबर म्हणलं तर किती आहे? NH60. त्याची महाराष्ट्रातली जर लेंथ बघितली तर टोटल लेंथ आहे मित्रांनो ती म्हणजे किती आहे? 192 किलोमीटर आहे. आणि याच्यावरती असा प्रश्न विचारला होता, खालीलपैकी कोणता महामार्ग महाराष्ट्रात सुरू होऊन महाराष्ट्रातच संपतो, तो कोणता आहे मग? NH नवीन म्हणलं तर, जुना म्हणलं तर 50. बघा सर्वाधिक लांबीचा NH6, नवीन म्हणलं तर NH53, सगळ्यात लहान NH4B, पण नवीन नंबर 348, बरोबर. गोव्याचा मित्रांनो मुंबई गोवा यांना जोडणारा NH17, नवीन नंबर किती? 66. कळतंय का? लक्षात ठेवायचं. आता दुसरा महत्वाचा, महाराष्ट्रात सुरू होऊन महाराष्ट्रात संपणार म्हणलं तर 50, नवीन नंबरिंग. मग आयोगाचे प्रश्न कधी कधी असे पण असतात, हे पण लक्षात ठेवा. बघा मी काय सांगतो, कधी कधी जोड्या लावायला घाट पण देऊ शकतात येणाऱ्या काळामध्ये. आता समजा इथं घाट लागतो पुण्यावरून नाशिकला जाताना कोणता? चंदनापुरी, बरोबर आहे का? उद्या चंदनापुरी दिला तर कोणत्या मार्गावरती चंदनापुरी असेल? NH किती? नवीन म्हणलं तर, जुना म्हणलं तर. कळलं का? प्रत्येकाला लक्षात ठेवायचं. कळलं? तर आपल्या बाजूने याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो 50 आणि 60. बघा आपण किती बघितलंय? पहिला बघितला NH6, नवीन सर्वाधिक लांब. नंतर NH4B 300, त्याच्यानंतर बघितलं NH17, नवीन नंबर 66, किती झाले? 3. चौथा म्हणलं तर NH50, नवीन नंबर. आता सगळ्यात आवडता आयोगाचा सुद्धा, तो म्हणजे मित्रांनो नॅशनल हायवे नंबर 4. कोणता? नॅशनल हायवे नंबर 4, ज्याला पहिलं म्हणायचे NH4, बरोबर आहे का रे? आहे का? बेंगलोर हायवे ऐकलंय का नाव? पुढे चाललाय तो म्हणजे बेंगलोर हायवे चाललंय. तर बेंगलोर हायवे म्हणून जो ओळखला जातो मित्रांनो तो NH4, याचा नवीन नंबर आहे NH48. किती आहे? NH48. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं. मग मित्रांनो मुंबई, बेंगलोर आणि चेन्नई यांना जोडला जाणारा हा कॉरिडॉर आहे. तर लक्षात ठेवायचं, परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट. मुंबई असेल, ठाणे असेल, रायगड असेल, पुण्यावरून, साताऱ्यावरून, कोल्हापूरवरून, बेंगलोरवरून पुढे जातो हा मार्ग चेन्नईला जातो. बाकी त्याची महाराष्ट्रातली लेंथ किती आहे? 371 किलोमीटर आहे. NH4 म्हणलं तर किती नंबरिंग आहे? नवीन नंबरिंग NH48. किती आहे? 48. NH48 लक्षात ठेवायचं. जो कुणाला जोडतो मित्रांनो? मुंबई, बेंगलुरू आणि चेन्नईला जोडला जाणारा मार्ग आहे, विसरायचं नाही. समजलं का? सगळ्यात शेवटचा, सगळं सांग मला, चल उठ सांग, चल. NH6 सांगायचं नवीन नंबर. इधर उधर मत देखो, इधर देखो डायरेक्टली. सांगा NH6 चा नवीन नंबर सांग. NH53, सगळ्यात लहान मार्ग. शेजाऱ्या सांग ना त्याला. शेजाऱ्या सांग की त्याला. लक्ष दे इकडे, हे महत्वाचं जास्त. नंतर तेच करायचे आहे आपल्याला. कळलं? आपल्यासाठी महत्वाचं आहे, ध्यानात राहायला पाहिजे, इम्पॉर्टंट आहे. समजलं? 371 किलोमीटर लेंथ लक्षात ठेवायची आणि 1533 किलोमीटर आपल्यासाठी महत्वाचं आहे. कळलं? एकूण लांबी म्हणलं तर 1533. NH4 ची लेंथ कळली का बाबांनो? ते आकडे आहेत, आयोगाचे आकडे आहेत. कळलं? नॅशनल हायवे अथॉरिटीचे. त्याच्यामध्ये मला मोजत नाही बसायचं. किशोर कोल्हापूर ते अंतर मग किती आहे? 300 प्लस आहे, मग एवढंच कसं काय? ते दिलेत ना आकडे, तर ते बघायच्या. पास व्हायचं तर आपले हे आकडे बघायचे. ते आकडे आपल्यासाठी नाही महत्वाचे. तुमचे रस्ते कुठूनही कुठे निघतात ना, त्याच्यामुळे अंतर वाढू शकत असेल कदाचित. राहील ना? NH4 म्हणलं तर नवीन नंबर किती? NH48. किती आहे? NH48. लक्षात राहील बाबांनो. कोणत्या मार्गांना जोडतो? मुंबई, बेंगलुरू, चेन्नई, बरोबर आहे का? तसं कॉरिडॉर म्हणलं तर मित्रांनो अंतरामध्ये बघितलं होतं, मुंबई चेन्नईचं अंतर किती आहे? 1290, कारण तो स्ट्रेट आहे, बरोबर. हे रस्ते वेळे वाकडे जातात का काही काही? लक्षात ठेवायचं. कॉरिडॉर म्हणलं तर आपल्यासाठी महत्वाचं आहे, ध्यानात राहायला पाहिजे. कळलं? बाकी मुंबई कलकत्ता म्हणलं तर
सगळ्यात जास्त किती आहे? 1684. क्रम तर आता आलाय का नाही लक्षात? इथं म्हणलं तर किती आहे सगळ्यात जास्त का कमी? अरे इथं चेन्नई, इथं कलकत्ता आहे, त्याच्यानंतर इथं नंतर हे लक्षात ठेवा, नाहीतर ते आता कसं विसरून गेलं की विसरून जाणार, त्याच्यामुळे नंबरिंग लक्षात ठेवा. कळलं? आता मित्रांनो बघा, आपल्यासाठी महत्वाचं आहे NH3. जुना मार्ग किती होता? NH3. त्याचं नवीन नंबरिंग केलेलं आहे NH160 आणि दुसरा महत्वाचा नंबर किती त्याला? NH60. मुंबई आणि आग्र्याला जोडणारा जाणारा मार्ग आहे. कोणता आहे? मुंबई आग्रा. लक्षात ठेवायचं. आता फक्त लक्ष दिलं तरी चालेल. कळतं? याच्या चार्ट मी तुम्हाला नोट्स मध्ये ऍडिशनल मध्ये देईल, त्यावेळेस तो वाचा. फक्त आता लक्ष द्या. बरोबर आहे? हा कोणता मार्ग आहे मित्रांनो? NH3. कोणता आहे सांगा? आपल्यासाठी महत्वाचा आहे, ध्यानात राहायला पाहिजे. NH3. बरोबर आहे का? NH3 च्या संदर्भात जर बघितलं तर नवीन नंबरिंग किती आहे? 100. अजून दुसरं कोणतं नाव आहे? 160. बरोबर आहे का? दुसरं 60. कोणत्या ठिकाणाला जोडतो? मुंबई, ठाणे, नंतर नाशिक मधून धुळे आणि बाहेर कुठं पडतोय? इंदोर, ग्वाल्हेर आणि कुठे जाते मित्रांनो? आग्राला. लक्षात ठेवा. जुना नंबर किती होता त्याचा? 3. नवीन नंबर किती? 160 आणि 391 किलोमीटर लेंथ आहे, 1161 किलोमीटर एकूण लांबी. बरोबर आहे? तर हे वाचायचं. त्याच्यानंतर दुसरा, आता हा बघा, हा सुद्धा मित्रांनो NH4B म्हणलं. तुम्हाला जर कोणीतरी विचारलं की महाराष्ट्र सुरू होऊन महाराष्ट्र संपतो म्हणलं, तर हा पण येईल का त्याच्यात? येईल का? नावाशिवाय कुठे? मुंबई. आणि पळसपे कुठे आहे का? मग ते पण त्याच्यामध्ये येईल का? येऊ शकतं. बरोबर आहे? NH6 म्हणलं तर कळलं का? पुढचा महत्वाचा आहे NH7. आता लक्षात ठेवायचं, जुना नंबर किती आहे? NH7 आणि नवीन नंबर किती रे? NH44. मग जर तुम्हाला प्रश्न विचारला भारतातला सर्वाधिक लांबीचा महामार्ग म्हणजे कोणता? NH. जुना नंबर म्हणलं तर NH. महाराष्ट्रातून जातो का? जातो. महाराष्ट्रातून मित्रांनो नागपूर असेल, वर्धा असेल, यवतमाळ असेल, या जिल्ह्यांमधून जातो. 232 किलोमीटर त्याची लेंथ आहे. टोटल लेंथ म्हणलं तर किती? 2369 किलोमीटर. तो वाराणसी आणि कन्याकुमारी यांना जोडला जाणारा मार्ग म्हणजे कोणता आहे मग? NH7 म्हणलं तर जुना, नवीन म्हणलं तर 44. तिथं NH44च्या पुढे भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग, ज्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. कळलं? भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग NH44 विसरायचं नाही. कळलं का? परीक्षेला त्याच्यावरती प्रश्न हा विचारलेला आहे. सेम मित्रांनो तसाच NH8 सुद्धा महाराष्ट्रात आहे. बरोबर आहे का? ओल्ड म्हणलं तर NH8. आणि याचं मित्रांनो दुसरं महत्वाचं नंबरिंग म्हणजे किती केलेलं आहे? NH48. आता अगोदर 48 पुढे बघितलं तुम्ही सेम. NH4 लाच मित्रांनो दुसरं कोणतं नाव आहे मग? NH48. पुढे जातोय हा मुंबईकडून दिल्लीला जातोय. लक्षात ठेवायचं NH48 सेम आहे. दिल्लीवरून मुंबई, मुंबईवरून कुठं? चेन्नई. बरोबर आहे का? गोल्डन क्वाड्रिलेटर मधला भाग आहे NH48. तो महाराष्ट्रातल्या मुंबईमधून, त्यानंतर ठाणे, पालघर मधून तो गुजरातमध्ये अहमदाबाद, नंतर राजस्थानमध्ये जयपूर आणि मित्रांनो दिल्लीपर्यंत तो जातो. लेंथ महाराष्ट्रातली म्हणलं तर 128 किलोमीटर आणि भारतातली म्हणलं तर 1428 किलोमीटर. NH8 कोणता आहे? जुना नंबर NH8. नवीन नंबर किती? NH48. नकाशामध्ये बघितल्यानंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजे, ध्यानात ठेवा. महाराष्ट्रातील लांबी 232 कसं काय आहे? रस्ता काय सरळच असतो का बाबा? बघ ना, आता इथं रस्ता आहे, दिसतंय का? NH48 पुढे सुरू झाली मित्रांनो मुंबईमधून. मुंबईमधून कुठे गेलाय तो? दिसतोय का? वसई मार्गे कुठे आहे? ठाण्यातून पालघर आणि पालघर मधून कुठे बाहेर पडलाय? इथं बाहेर पडलेला आहे. कळलं? लेंथ किती एकूण टोटल म्हणलं तर 232. नंबरिंग किती? जुनं म्हणलं तर NH किती? NH8. नवीन नंबरिंग किती? NH48. किती आहे? 48. आपल्या लक्षात ठेवायचं आहे, ध्यानात ठेवायचं. NH8 आणि NH48 आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. समजलं का बाबांनो? तर परीक्षेच्या दृष्टीने विसरायचं नाही. NH8 आणि NH त्याचा नवीन नंबर किती आहे? 48. लक्षात ठेवा. कळलं? काय झालं बाबा? ह्या सरांनी बुक मध्ये दिलेला आहे. कोणत्या? मी जे दिलेलं आहे ते ऑथेंटिक आकडा आहे. मला काही जास्त बाकीचं माहिती नाही. कळलं? लक्षात ठेवा. समजलं? कळलं? NH8 चा नवीन नंबर किती आहे? 48. बरोबर. आता NH6 चा नवीन नंबर बघितला किती रे? महाराष्ट्रातला सर्वाधिक लांबीचा महामार्ग NH किती? 6. नवीन नंबर सगळ्यात कमी लांबीचा NH4B. NH4B त्याचा नवीन नंबर 348. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर प्रामुख्याने जर बघितलं NH48 चा जुना नंबर किती होता? 48 म्हणलं तर वरच्याचा किती होता? खालच्याचा 4 झाला. वरच्याचा किती होता? 8. मग ते 4 आणि वरचा 8 मिळून किती झाला? 48. बघा लक्षात ठेवायचं. पुण्यावरून मुंबईवरून, सॉरी पुण्यावरून आपण जाताना खाली जातो मुंबईवरून, पुण्यावरून नंतर बेंगलोरकडे. त्याचा नंबर किती होता जुना? वरती जाताना इथून मुंबईतून किती होता? आणि एकत्रित किती झाला? आता मग किती झाला? 48. लक्षात ठेवायचं. मग मुंबई गोवा हायवे प्रामुख्याने माहिती नंबर किती होता त्याचा? किती? मुंबई गोवा म्हटलं तर 17. नवीन नंबर किती? भारतातला सर्वाधिक लांबीचा महामार्ग म्हटलं तर NH44. कोणत्या दोन ठिकाणाला जोडतो? वाराणसी ते वाराणसी काय कुठून? वाराणसीला जातो का? श्रीनगर ते कन्याकुमारी. NH किती? 44. लक्षात ठेवायचं. आडवा म्हटलं तर पूर्व पश्चिम कॉरिडॉर म्हटलं तर पोरबंदर ते सिलचेर. NH27. पश्चिम किनारपट्टीला समांतर जाणारा म्हटलं तर NH17. नवीन नंबर तिकडे पूर्व किनारपट्टीला समांतर जाणारा NH नवीन नंबर किती? 16. विसरायचं नाही. लक्षात ठेवायचं. याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग जर मित्रांनो महाराष्ट्र सुरू महाराष्ट्र संपलेला NH नवीन नंबर चन्नापुरी घाट कोणत्या महामार्गावर येईल?
NH 50 नाही, आता नवीन लक्षात ठेवा NH 60. जर मी म्हटलं बोर घाट कोणत्या मार्गावरती NH किती NH 48 येईल का? खंबाटकी घाट कोणत्या याच्यावर येईल? NH कशावर 48 वरतीच येईल का? खंबाटकी घाट पुण्यावरून साताराला जाताना लागतो, एवढं कळतं ना? मग नंबर किती त्याचा? कोणता? 48. जर एखादा मित्रांनो मुंबईवरून गोव्याला चालला असेल, त्याला एखादा घाट लागला तर कोणत्या नंबरवर येईल तो? NH 17 जुना, नवीन म्हणलं तर 66. कळलं का? लक्षात ठेवायचं. आधी सांगतो याच्यावरती खूप प्रश्न येतात, कळलं? भविष्यात प्रश्न येत नव्हते, म्हणजे अगोदर प्रश्न येत नव्हते, पण आता प्रश्न यायला लागले एखादा अर्धा, आणि प्रश्न वरच्यावर राहतोय. कळलं की रिसेंटली प्रश्न विचारला होता राष्ट्रीय महामार्गाच्या बाबतीत, देशामध्ये दुसरा क्रमांक कुणाचा लागतो? कुणाचा लागतो? उत्तर प्रदेशचा लागतो. त्याच्यावरती प्रश्न विचारला होता. देशात पहिला क्रमांक कुणाचा लागतो? महाराष्ट्राचा. दुसरा क्रमांक उत्तर प्रदेश. तिसरा क्रमांक राजस्थान. कुणाचा लागतो? राजस्थानचा. म्हणजे त्याच्यावरती प्रश्न विचारला होता, देशात दुसरा क्रमांक कुणाचा लागतो. कळलं? प्रश्न कसाही जाऊ द्या, वरच्यावर प्रश्न राहता शक्यतो, पण त्याचं उत्तर तुम्हाला जमणं गरजेचं आहे. कळलं का? आणि आकड्यांच्या खेळामध्ये पडू नका. कळलं का? या आकडे अलीकडे पलीकडे होत असतात, ते पण सांगतो तुम्हाला. आकडा विचारत नाहीये की डिरेक्टली महामार्गाची लेंथ किती, अजूनपर्यंत आकड्यांवरती प्रश्नच नाहीये तसे. कळलं? डिरेक्टली प्रश्न विचारत, म्हणजे एवढा कोकण रेल्वेच्या मार्गावरती सुद्धा आकड्यावर प्रश्न एकदा दोनदा विचारत, दोन्ही वेळेस ह्याच झालाय तो प्रश्न. कळलं? आकड्यांचं काय होतं, आकडे काय होत असतात, घाली होत असतात. बरोबर? कधी कधी एखाद्या गव्हर्नमेंटचं गॅजेट असतं, त्याच्यामध्ये वेगळा आकडा असतोय, आणि इकडे कुठेतरी मित्रांनो दुसरं महाराष्ट्र सरकारचं असतं, त्याच्यामध्ये वेगळा आकडा असतोय. त्याच्यामुळे आकड्यांच्या बाबतीमध्ये काय पडायचं नाही, पण तुम्हाला हे नंबरिंग माहिती महत्वाचं आहे. कळलं? हे नंबरिंग यातले आकडे जाऊ दे, याच्यातलं काय नाही लांबीचे वगैरे, पण हे नंबरिंग जास्त महत्वाचे आहे, ध्यानात ठेवायचं. कळलं का? बरोबर आहे का? NH 8 म्हणलं तर नवीन नंबर किती त्याचा? NH 4 म्हणलं त्याचा नवीन नंबर किती आहे? किती आहे? 48. NH 17 म्हणलं तर नवीन नंबर NH 4 म्हणलं तर, NH 6 म्हणलं तर किती? NH 7 म्हणलं तर 44. NH 5 म्हणलं तर किती? 16. समजलं का? NH 50 म्हणलं तर NH 60. येते का लक्षात? आता सगळ्याच्या व्यवस्थित लक्षात घ्या, याच्यावरती प्रश्न येतात. त्याच्यानंतर मित्रांनो आपण जो प्रामुख्याने सोलापूर हायवे म्हणतो, त्याचा जुना नंबरिंग किती रे? NH 9. किती आहे? NH 9. आणि NH 9 चा नवीन नंबरिंग आहे NH 65. कोणता आहे? NH 65. पुणे विजयवाड्याला जोडला जाणारा मार्ग. सो पुण्यावरून सोलापूर, सोलापूरवरून हैदराबाद, आणि हैदराबादवरून विजयवाडा आपल्यासाठी महत्वाचा आहे. तर नकाशामध्ये बघा तुमच्यासाठी NH 9. आता मित्रांनो तुम्हाला माहित आहे, पहिला रस्ता इतका खतरनाक होता, म्हणजे कुणाची जर हाडं खिळखिळ करून पाहिजे असेल तर त्या रस्त्याने जायचं होतं. बरोबर आहे का? तो कोणता मार्ग आहे मग मित्रांनो? हे बघा इथं दिसतंय, पुण्यावरून पुढे चाललोय आपण दौंडच्या परिसरातून जाताना मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये, सोलापूर मधून मित्रांनो तो मार्ग कसा बाहेर पडतोय? कसा बाहेर पडतोय? हे बघा इथे दिसते का? सोलापूर, सोलापूरवरून तो विजयवाडा मध्ये जातो. लक्षात ठेवायचं. म्हणजे हा कोणता मार्ग आहे रे? कोणता मार्ग आहे हा? NH जुना म्हणलं तर 9, नवीन म्हणलं तर NH 65. लक्षात ठेवायचं. NH 65 हा देखील मार्ग महत्वाचा आहे. जसं आपण हे बाकीचे महामार्ग बघितले, त्यातला हा सुद्धा मार्ग महत्वाचा आहे. NH 9 जुना सोलापूर हायवे. नवीन म्हणलं तर किती नंबर आहे त्याचा? किती आहे? NH 65. विसरायचं नाही. कळलं? NH 65 लक्षात ठेवा, तो एक इम्पॉर्टंट आहे. पुण्यावरून सोलापूरला जाताना, पुण्यावरून नाशिकला जाताना कोणता NH? बघा NH पुण्यावरून कोल्हापूरला जाताना NH 48. कोणता? NH 48. कळलं का मार्ग? पुण्यावरून गोव्याला, मुंबईवरून गोव्याला जाताना NH 66. शक्यतो आता जुन्या बरोबर नवीन पण करा, हे जे बेसिक आहे ते तर करा, बाकीचं नाही केलं तरी चालेल. लक्षात ठेवा. ओके, पुढे बघा मित्रांनो, अजून महत्वाचे मार्ग आहे NH 13. ऐकला असेल बऱ्याच वेळा. त्याचा नवीन नंबर आहे NH 52. NH 13 चा नवीन नंबर कोणता आहे? 52 आहे, जो सोलापूर आणि मंगलोर यांना जोडला जाणार आहे. सोलापूर, चित्रदुर्ग, मंगलोर, सोलापूर, विजापूर, चित्रदुर्ग आणि मंगलोर या मार्गावरती जातो. 43 किलोमीटर लेंथ आहे. विसरायचं नाही. NH 13 आपल्यासाठी महत्वाचं. कुठून जातो हा NH 13? सोलापूर मधून. कुठून जातो? सोलापूर. परीक्षेच्या दृष्टीने सोलापूर आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि सोलापूरवरून जाणारा मार्ग म्हणलं तर किती आहे? किती लेंथ? महाराष्ट्रात बघितलं तर फक्त 43 किलोमीटर लेंथ आहे. किती लेंथ आहे? 43 किलोमीटर लेंथ आहे. विसरायचं नाही, आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. नवीन नंबर किती त्याचा? किती आहे? दिसते का इथं? हे सोलापूर. आणि हा दिसतो का खाली निघाला? फक्त एकच नंबर दिला तिथं 52. जुना नंबर किती? NH 13. नवीन नंबर म्हणलं तर NH 52. कळलं? एकूण लेंथ किती आहे? 43 किलोमीटर आहे. एकूण लेंथ म्हणलं तर किती आहे? 43 किलोमीटर आहे. लक्षात ठेवायचं. ओके, येते का लक्षात? NH 9 म्हणलं तर कुठे? पुण्यावरून विजयवाडा, सोलापूरकडे जाऊन विजयवाड्याला जातो. बरोबर आहे का? त्याच्यानंतर सोलापूर मधून जातो खाली मंगळूरला, तो कोणता? NH 13. NH 13 जुना, आणि नवीन म्हणलं तर 52. NH 52. समजलं का? ऑनलाईन वाले समजते का? लक्षात येतात काकडे? जास्त नाही म्हटलं तरी पहिले 5 जे सांगितले ते तर विसरायचेच नाही. NH 4 बरोबर, NH 17, NH 6, NH 4B. कळलं का? हे तर विसरायचं नाही. याच्यावरती थेटपणे प्रश्न. NH 7 म्हणलं तर महाराष्ट्रातून जातो का? मग जातो का? NH 44 म्हणजे तोच का? भारतातला सर्वाधिक लांबीचा. लक्ष करा, याच्या बाहेर जात नाही प्रश्न, म्हणून लक्ष दिलं तर जास्त बरं राहील. कळलं? त्याच्यानंतर महत्वाचं आणखी एक लक्षात ठेवा. NH 16 मित्रांनो जुना मार्ग, ज्याचा नवीन नंबर आहे NH 63. किती आहे? NH 63. प्रामुख्याने निजामाबाद आणि जगदलपूर यांना जोडला जाणारा मार्ग आहे मित्रांनो. प्रामुख्याने अगदी कोपऱ्यावरून जाणार आहे. निजामाबाद मित्रांनो, त्यानंतर गडचिरोली आणि जगदलपूर आहे. एकूण लेंथ बघितलं तर फक्त महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती, गडचिरोलीच्या त्या परिसरामध्ये किती बॉर्डरवरती लेंथ त्याची म्हटलं तर किती? 30 किलोमीटर लांबीचा मार्ग आहे. राष्ट्रीय महामार्ग आहे. सो मित्रांनो किती आहे लेंथ? 30 किलोमीटर. एकूण लेंथ म्हणलं तर 460 आहे. बाकी NH 26B सुद्धा होता. बरोबर आहे. तो नरसिंगपूर सावनेर या पट्ट्याला जोडतो. नरसिंगपूर मित्रांनो मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. किती लेंथ होती त्याची? 15 किलोमीटर लेंथ. अगदी टोकाला होता तो. समजलं? तो नाही राहिला आता नवीन मध्ये, त्याच्यामुळे लक्षात ठेवता नावाशावा देण्यात ठेवा. त्याच्यानंतर NH 69 सुद्धा मित्रांनो जुना मार्ग महाराष्ट्रामध्ये. बरोबर आहे. तर तो सुद्धा NH 47 चा नवीन नंबर. हे फक्त वाचा बरं का. नागपूर अब्दुल्लागंज महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरती हा आहे. किती किलोमीटर लेंथ त्याची? फक्त 55 किलोमीटर लेंथ आहे. नागपूर आणि अब्दुल्लागंज आपल्यासाठी महत्वाचा आहे. कळलं? ध्यानात राहणं गरजेचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. समजलं? इथं बघा मित्रांनो, आपल्यासाठी आणखी एक महत्वाचा 222 नंबरचा महामार्ग. याचा नवीन नंबरिंग किती रे? NH
60 वळण परीक्षेच्या दृष्टीने कल्याण आणि निर्मलला जोडला जाणारा मार्ग. निर्मल रांग कुठे बघितली होती आपण? पुढं नांदेड. नांदेड मधून तो तेलंगणापर्यंत मित्रांनो जाणारा मार्ग तो म्हणजे कल्याण निर्मल महामार्ग आहे. त्याचा जुना नंबर किती आहे? NH 222. आणि नवीन नंबर म्हणलं तर हा मार्ग जर कल्याणवरून नगरला जात असेल तर त्याच्यावरती कोणता घाट लागेल रे? कोणता? माळशेज घाट. मग जर तुम्हाला पेपरला प्रश्न आला नॅशनल हायवे नंबर 222 किंवा नवीन नंबर 61 याच्यावरती कोणता मार्ग आहे तर कोणता मार्ग आहे रे? कोणता मार्ग आहे सांगा? कोणता घाट मार्ग आहे? माळशेज. बोर घाट आला तर NH नवीन नंबर 48. NH 48. NH 60 वरती आला तर चन्नापुरी. कळते का बाबांनो? तुम्हाला घाटांवरती पण प्रश्न. उद्या खंबाटकी आला तर NH 48 बरोबर. उद्या कात्रज जरी आला तरी NH 48. बोर असेल खंबाटी मग असा पण प्रश्न तयार होऊ शकतो की राष्ट्रीय महामार्ग नवीन क्रमांक 48 वर खालीलपैकी कोणते कोणते घाट मार्ग येतात? 1 तामिनी, 2 वरंदा, 3 बोर, 4 खंबाटकी. कोणते येतील? खंबाटकी आणि समजलं का मी काय सांगते? प्रश्न कसाही रेडी होऊ शकतो. जर आयोग पार ज्योतिबाचा डोंगर विचारत असतील तर भविष्यामध्ये मित्रांनो प्रश्न कसेही रेडी होत असतील. कळलं का? तयार राहायचं आपण. घाटांवरती प्रश्न विचारला तर असं महामार्गाला मिक्स करून आपल्याला त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ध्यानात ठेवायचा आहे. समजलं? 222 नंबरचा महामार्ग कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो? कल्याण निर्मल. मग कल्याणवरून नगर बरोबर आहे का? पाचेगाव, नंतर बीड, परभणी आणि नांदेड. एकूण लेंथ म्हणलं तर 550 किलोमीटर आणि मित्रांनो एकूण लांबी आहे 650. तो पुढे जाऊन तो कोणत्या राज्यात जातो? तेलंगणामध्ये. कळलं? तर आपल्यासाठी कल्याण निर्मल महामार्ग सुद्धा ध्यानात ठेवा. अजून एक मित्रांनो NH 360 नावाचा एक महामार्ग नवीन झालेला आहे. कोणता? NH 360. लक्षात ठेवा 360 आकडा महत्वाचा आहे. प्रश्न येऊ शकतो. कळलं? नवसारी. नवसारी कुठे येते रे? कुठे येते नवसारी? नवसारी गुजरात मध्ये येते आणि या गुजरात नवसारी मधून निघणारा महामार्ग आहे त्याचं नाव आहे NH किती? 360. NH 360 लक्षात ठेवायचं. जे मित्रांनो आपल्या बसवंत मध्ये, बसवंत माहिती ना प्रत्येकाला? कोणत्या जिल्ह्यात येत असेल बसवंत? पिंपळगाव बसवंत वगैरे ऐकलं असेल. नाशिक मध्ये येतं. नंबरिंग महत्वाचं आहे 360. सो गंधदेवी, चिखली, सापुतारा. सापुतारा हे थंड हवेचं ठिकाण आहे ना महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरवर. वणी आणि चांदवड. लक्षात ठेवायचं. किती लेंथ त्याची? 66 किलोमीटर लेंथ आहे. किती किलोमीटर लेंथ आहे? 66 किलोमीटर लेंथ आहे. ध्यानात ठेवायचं आहे. कळलं का? कळलं का? कोण सांगते मला सगळे महामार्ग 4-5 तरी किमान? जुना नंबरिंग आणि नवीन नंबरिंग. हा काय आला? पाठीमागचे सांगतात एक एक सांगताय काय? काय म्हणते? काय एक एक विचारा का? सर्वाधिक लांबीचा महाराष्ट्रातला NH किती? NH नवीन नंबर एकूण लेंथ 800. लक्षात ठेवायचं. NH 6 नवीन नंबर NH लेंथ पण लक्षात ठेवायची बरोबर आहे. NH 4B. NH 4B चा नवीन नंबर किती आहे? 348. एकूण लेंथ महाराष्ट्रातली. महाराष्ट्रातला सर्वात कमी लांबीचा महामार्ग कोणता? नावा शेवा ते पळसपे. जर मी विचारलं मला मुंबईवरून गोव्याला जायचंय तर कोणता महामार्ग महत्वाचा आहे? NH जुना नंबर झाला तर NH नवीन नंबर. मग पश्चिम किनारपट्टीला समांतर जाणार म्हणलं तर NH किती? 66 नवीन नंबर लक्षात ठेवायचा. जुना म्हणलं तर पूर्व किनारपट्टीला म्हणलं तर जुना नंबर नवीन नंबर. उत्तर दक्षिण कॉरिडॉर उत्तर एकूण दक्षिणेला जोडला जाणार डायरेक्टली NH 7 म्हणलं तर नवीन म्हणलं तर पुण्यावरून नाशिकला जाताना लागणारा महामार्ग NH नवीन मार्ग. त्याची एकूण लेंथ 192 किलोमीटर आहे. लक्षात ठेवायचं. आपल्यासाठी IMP आहे आलं पाहिजे. कळलं? लक्षात राहणं गरजेचं. याच्यावरती थेटपणे प्रश्न विचारले जातात. नंबरिंग वरती सुद्धा प्रश्न आहे. NH 6 NH 53 लक्षात ठेवायचा. NH 4 म्हणलं त्याचं नवीन नंबरिंग 48 लक्षात ठेवायचा बरोबर. NH 222 चं नवीन नंबरिंग किती रे? NH मग माळशेज घाट कोणत्या ह्याच्यावरती? NH नवीन नंबरिंग 61. जर NH 60 वरती म्हणलं तर कोणता घाट? चंदनापुरी लक्षात ठेवायचं. जर मी म्हटलं NH 48 तर त्याच्यावरती कोणता घाट आहे? खंबाटकी. दुसरा बोर घाट. लक्षात आलं का? या गोष्टीवरती सुद्धा काम होणं गरजेचं आहे. कसे प्रश्न उद्या चुकलं नाही पाहिजे. कळलं? कसे प्रश्न उद्या आपलं चुकलं नाही पाहिजे याच्यावरती थेटपणे प्रश्न विचारतो. क्लिअर? याचा पुढचा पार्ट उद्याच्या लेक्चरमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये संपून जाईल. कळलं? आणि आता आपल्याला 2 एक शेवटचे लेक्चर घेऊन परत भारतावर जायचं आपल्याला. त्याच्यामुळे तयारीत राहायचं. कळलं? याचे नोट्स मी टाकतो वाटलं त्याचा वाचून घ्या. चला काळजी घ्या. काय आलं? कुठं जायचंय? जायचं कुठं?